आपल्या हातावरच्या रेषा खरंच आपलं भाग्य ठरवतात? इथे गुरु ग्रह आहे, इथे शनी ग्रह आहे, इथे रवी ग्रह आहे, इथे बुध ग्रह आहे, इथे शुक्र आहे, इथे चंद्र आहे आणि या दोन्हीच्या इथे मंगळ आहे. आणि त्याच हातावर असलेला एक साधा तीळ आपल्या आयुष्याला नजर लावू शकतो. तीळ हातावरती कुठेही वाईट आणि महत्वाचं म्हणजे तीळ येतात आणि जातात पण. जर मला इथे ऍक्सिडेंट दिसतोय तर मी आयुष्य रेषेवरती बघणार ऍक्सिडेंट कधी आहे आणि त्या ऍक्सिडेंट मध्ये लागणार कुठल्या ऑर्गनला आहे हे मी मस्तक रेषा आणि हृदय रेषा चेक करून बघणार. भाग्यरेषेवरती त्रिकोण असणं हे त्या व्यक्तीचं घर कधी होणार हे सांगितलं जातं. या क्षेत्रात खूप फसवणूक चालते सध्या, त्यामुळे अनेक आयुष्य बर्बाद होतात. मग आपण योग्य व्यक्तीला हात दाखवतोय की नाही हे कसं ओळखायचं? रोजचं येणारं राशी भविष्य ते तर इतकं खोटं असतं. पत्रिका दाखवणे आणि हात दाखवणे यात काय फरक आहे? आजकाल सर्रास सांगितलं जातं तुम्हाला पितृदोष आहे, पण खरंच हे प्रॉब्लेम आहेत का? तुमची आतापर्यंत ही जी प्रेडिक्शन्स आहेत ती किती टक्के खरी झाली आहेत? एखाद्या पुरुषाला पुरुषच आवडतो का हे पण हातावरनं कळतं, एखाद्या स्त्रीला स्त्री आवडते का हे पण हातावरनं कळतं. तुम्ही म्हणालात की तुम्ही 7-8 हजार लोकांचे हात पाहिलेले आहेत. तुम्ही कधी स्वतःचा हात पाहिलाय? तुम्हाला आयुष्यात कधीही पैशाची कमतरता पडू देणार नाही याची काळजी योग घेतो. मोती का घालतात? व्यक्ती खूप चिडचिडी असते किंवा मानसिक त्रास असतो, तो मोती काय करतो तर माणसाला शांत करतो, पण त्यावेळेलाच तो माणूसही शांत होतो आणि त्याची आर्थिक प्रगतीही शांत होते. लोकांनी या भविष्यावर आणि स्वतःच्या कर्मांवर किती विश्वास ठेवला पाहिजे? नमस्कार मंडळी, मी पूजा. कसे आहात सगळे? कमाल ना? वैचारिक किडाच्या आजच्या वैचारिक गप्पांमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मंडळी, आपल्या हातावरची जीवनरेषा मोठी असेल तर आपलं आयुष्य मोठं असं खरंच असतं का? पुरुषांचा उजवा हात आणि स्त्रियांचा डावा हात का बघतात? आपल्या भविष्यावर आपण किती अवलंबून राहायचं आणि किती नाही? पैसा, नातेसंबंध, करिअर या सगळ्या गोष्टी फक्त हात बघून कळतात? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत पामिस्ट प्रद्योत पेंढारकर. आपल्या हातामध्ये नेमकं काय काय दडलंय, आपल्या हातामधल्या नक्की कोणत्या खुणा बघायच्या, या सगळ्या गोष्टींची अतिशय सोप्या उदाहरणांसह आपण आज चर्चा करणार आहोत. त्यामुळे आजचा भाग शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार सर. नमस्कार, धन्यवाद. आजच्या वैचारिक गप्पांमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. सर, मला सांगा, फक्त हात दाखवून आपण काय काय बघू शकतो? खरं तर हा प्रश्न मी थोडासा असं करेन की हातावरनं काय काय बघता येत नाही. हां. हातावरनं सगळंच बघता येतं. म्हणजे त्या माणसाचं करिअर असेल, त्या माणसाचं आरोग्य असेल, त्या माणसाचे आर्थिक गोष्टी असतील, त्या माणसाने व्यवसाय करावा, नोकरी करावा का गव्हर्नमेंट जॉब करावा. एखादा मुलगा असेल तर त्यांनी शिक्षण काय घ्यावं, शिक्षण कुठल्या स्ट्रीममध्ये घ्यावं, लग्न कधी करावं, कधी करू नये, घर कधी घ्यावं, घर कधी घेऊ नये. या सगळ्या गोष्टी आपल्याला हातावरनं कळतात. हे समोरच्या व्यक्तीचा जो प्रश्न असेल, अगदी राजकारणात जावं, राजकारणात जाऊ नये, क्रीडा क्षेत्रात जावं, जाऊ नये, जे काही प्रश्न असतील ते सगळे आपल्याला हातावरनं बघता येतात. आपल्या आयुष्यातील अशा काय गोष्टी आहेत की ज्याचा आपल्या हाताशी थेट संबंध असतो? बेसिकली हात हा आपल्या आयुष्याचा मॅपच आहे. त्यामुळे आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टी म्हणजे अगदी चांगल्यासुद्धा आणि वाईटसुद्धा. म्हणजे चांगल्यामध्ये आपण म्हणू की लग्न असेल, संतती प्राप्ती असेल किंवा करिअरमध्ये ग्रोथ असेल, ते सुद्धा आणि वाईटमध्ये आरोग्यातल्या तक्रारी असतील, ॲक्सिडेंट असेल किंवा काही होणारं नुकसान असेल. या सगळ्याच गोष्टी आपल्याला हातावरनं डायरेक्ट दिसतात. मग भूतकाळही हातावरून कळू शकतो? पण भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ हे सगळंच कळतं. म्हणजे काय, तर एखादी व्यक्ती माझ्याकडे आली आहे 35-36व्या वर्षी. त्याच्या हातात 17, 18, 20, 22 या वर्षात काय झालेलं आहे? समजा काही महत्त्वाची घटना घडलेली असेल. काही अगदी त्याला शारीरिक किंवा मानसिक आजार झालेले असतील, काही कोर्ट केसेस झालेले असतील किंवा अचानक काही त्याची प्रगती झालेली असेल. या सगळ्या गोष्टी हातावरनं कळतात. बरं. तसंच भविष्यकाळात काय होणार आहे? म्हणजे आत्ता तो 35 आहे. पण 55व्या वर्षी, 53व्या वर्षी किंवा अगदी 40शीत त्याला काय घटना घडणार आहेत, चांगल्या वाईट सगळ्या गोष्टी आपल्याला हातावरनं कळतात. सर, तुम्ही जसं म्हणालात की भविष्य काळातल्या गोष्टी कळतात. मग लग्न कधी होणार आहे, नोकरी मिळणार की नाही, किंवा नातेसंबंध साधारण कसे असतील, याही गोष्टी कळू शकतात? आता नातेसंबंध कसे असतील हे थोडंसं स्वभावात येतं. तर बरं. माणसाचा स्वभाव पूर्णपणे हातावरनं कळतो. म्हणजे माणूस स्वतःचे निर्णय स्वतः घेतो का दुसऱ्यांवरती अवलंबून असतो का अ, माणूस जे काही निर्णय घेणार आहे, कोणाशी कसा वागणार आहे, या सगळ्या गोष्टी हातावरनं कळतात. तो शो ऑफ करणारा आहे का तो
टू द पॉइंट बोलणारा आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला हातावरनं समजू शकतात. बरं. प्लस लग्न कधी करणार आहे, तर हे अगदी एक्झॅक्ट आपण वर्ष सांगू शकतो, की या वर्षात लग्न केलं पाहिजे आणि या वर्षात लग्न नाही केलं पाहिजे. या ओ. गोष्टी सुद्धा आपल्याला हातावरनं कळतात. हातावरच्या रेषा सोडून आपण काय-काय बघतो अजून हातावर? हातावरती बऱ्याच गोष्टी आहेत. हातावरती जशा रेषा आहेत, तशाच हातावरती काही उंचवटे आहेत. त्या प्रत्येक उंचवट्याला त्याचं एक-एक ग्रह दिलेला आहे. आपली ही जी बोटं आहेत, त्या प्रत्येक बोटाला आणि बोटाच्या खाली हे जे उंचवटे आहेत, त्याला ग्रह दिलेले आहेत. बरं. म्हणजे इथे गुरु आहे, हा शनी आहे, हा रवी आहे, हा बुध आहे, अंगठा हा शुक्र आहे, इथे चंद्र आहे. असे वेगवेगळे ग्रह हातावरती विभागून दिलेले आहेत आणि त्याच्यानुसार आपण जे काही प्रेडिक्शन आहे ते सांगतो. सर मग हाताचा रंग किंवा बोटांची जी लेंथ असते किंवा आकार, ह्या सगळ्या गोष्टी यामध्ये ग्राह्य धरल्या खूप जातात? महत्त्वाचे आहेत म्हणूया. बरं. म्हणजे जे काही आपण प्रेडिक्शन देतो, त्याच्यात 4 ते 5 आपण गोष्टी बघतो. म्हणजे एकतर रेषा बघतो, रेषांची लांबी बघतो, रेषांवरती असलेले चिन्ह बघतो. त्याच्यानंतर हाताचा रंग बघतो, बोटांचे आकार. समजा एखादं बोट वाकडं असेल, तर ते त्या ग्रहाला कमी बळ देतं. बरं. म्हणजे तुमचं जर गुरूचं बोट वाकडं असेल, तर त्या व्यक्तीचं आर्थिक फसवणूक होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. बरं. म्हणजे कोणीही चेक करा, ज्याचं बोट वाकडं आहे ना, त्याची आर्थिक फसवणूक झालेली असते. दुसरं शनीचं बोट. शनीचं बोट जर स्त्रियांचं वाकडं असेल, तर त्यांना गायनोकॉलॉजिकल प्रॉब्लेम, पी-सी-ओ-डी हे असण्याचे चान्सेस असतात किंवा पोटाचे त्रास आणि पुरुषांचं असेल तर पोटाचे त्रास. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, मी मगाशी जसं सांगितलं, शनी हा पैशाचा कारक आहे. त्यामुळे शनीचं बोट वाकडं असेल, तर तुमच्याकडे काहीही केलं तरी पैसा टिकत नाही. कितीही पैसा येऊ देत, पैसा टिकतच नाही. हे जे बोट आहे, हे रवीचं बोट आहे. रवी म्हणजे काय? तर मान-सन्मान. रवीचं बोट जर वाकडं असेल, तर तुमच्या मान-सन्मानात कमतरता येते. तुम्हाला अपमान सहन करावा लागतो. आणि हे म्हणजे बुध. बुधचं जर बोट वाकडं असेल, तर तुम्हाला स्वतःला एक्सप्रेस करायला त्रास होतो. अशा वेळेस त्यांना इंटरव्ह्यूजमध्ये किंवा स्वतःचं काम दाखवणं हे त्यांना जमत नाही. अच्छा. सो हे असं सगळ्या गोष्टी आपण ह्या बोटांवरनं अशा बघतो. त्याच्यानंतर आता ह्या रेषा आहेत. रेषांवरनं महत्त्वाचं काय बघितलं तर रेषांवरनं गोष्टी कधी घडणार आहेत, ते आपण बघतो आणि ग्रहांवरनं काय घडणार आहेत ते बघतो. बरं. फॉर एक्झाम्पल जर मला इथे ॲक्सिडेंट दिसतोय, तर मी आयुष्य रेषेवरती बघणार ॲक्सिडेंट कधी आहे आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये लागणार कुठल्या ऑर्गनला आहे, हे मी मस्तक रेषा आणि हृदय रेषा चेक करून बघणार. बरं. सो इतक्या डिटेलमध्ये आपल्याला जाता येतं, की माझा ॲक्सिडेंट झाल्यानंतर माझ्या डोक्याला लागणार आहे, का माझ्या हाताला लागणार आहे, का माझ्या पायाला लागणार आहे. बरं. आता बऱ्याचदा होतं, की ॲक्सिडेंटमध्ये बोट वाकडं झालंय. म्हणजे जसं मी सांगितलं, की शनीचं बोट आहे ते आणि तुम्ही खूप वेळा बघा 80 ते 90% महिलांचे शनीचं बोट हे असं पुढनं वाकडं असतं. बरं. आणि ते प्रॉब्लेम का होतात? तर त्यांना गायनोकॉलॉजिकल प्रॉब्लेम हे असतातच असतात. पण बऱ्याचदा असं होतं, की ॲक्सिडेंटमध्ये पण प्रॉब्लेम होतात. म्हणजे ॲक्सिडेंटमुळे बोट वाकडं झालंय किंवा काही आजारांमुळे जसं अ, हे येतं संधिवात असतो. संधिवातामुळे बोटं वाकडी होतात. त्यावेळेला मग त्याचं प्रेडिक्शन तसं नसतं. मग पहिल्यांदा त्यांना विचारावं लागतं, की हे बोट कशामुळे वाकडं झालंय? हं. आणि मग त्याच्यावरनं ते प्रेडिक्शन दिलं जातं. सर असाही एक समज आहे, की आपल्या हातावर लव जितकी आहे, हं. तीही ग्राह्य धरली जाते असं आहे? नाही, लव किती आहे त्याच्यावरती खरं तर ग्राह्य धरत आता मी बरं. तुम्हाला एक एक्झाम्पलच हां. देतो. समजा आयुष्यरेषा आहे. आयुष्यरेषेवरती मला काहीतरी प्रॉब्लेम दिसला. पण तोच जर प्रॉब्लेम यव दिसला समजा आयुष्यरेषेवरती. पण हृदयरेषा, मस्तकरेषा आणि सगळी बोटं बाकीची व्यवस्थित आहेत. तर तो यव त्याला त्रास देणार नाही. यव म्हणजे काय? यव म्हणजे काय? तर गव्हाचा दाणा असतो ना, त्याच्या आकाराचं चिन्ह आयुष्यरेषेवरती येतं. बरं, बरं, बरं. तर तसं जर असेल, तर माणसाला ते त्रासदायक ठरतं. पण त्याला जर मंगळरेषा असेल, तर ती सपोर्टिव्ह आहे. त्यामुळे त्याला काही होणार नाहीये. बरं. म्हणजे फक्त एक गोष्ट न बघता या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण बघू, तेव्हा ते प्रेडिक्शन व्यवस्थित ठरेल. हे पामिस्ट्री ज्याला आपण म्हणतो, हात बघून किंवा हातावरच्या रेषा बघून भविष्य सांगणं, हे साधारण कधीपासून सुरू झालंय? अ, हे खरं तर आपल्या पुराणांमध्ये सगळं आहे आणि तुम्ही जर एक 50 ते 60 वर्षांपूर्वी गेलात, तर आपल्या घरासमोर वासुदेव यायचा. वासुदेव माणसाचा चेहरा, माणसाचा हात बघून भविष्य सांगितलं जायचं. तीच ही परंपरा पुढे आहे. आता त्याचं शिक्षण योग्य रीतीने दिलं जातं. म्हणजे त्याचे प्रॉपर क्लासेस आहेत, त्याच्या डिग्रीज आहेत. मी जवळपास 3 वर्ष मी याचं शिक्षण घेतलेलं आहे. बरं. सो ही परंपरागत असं आलेलं आहे आणि त्याच्यात मग काही पुढे जे काही अभ्यास केला गेला किंवा काही शोध लागत गेले, त्याच्यावरनं हे सगळं याचा अभ्यासक्रम पूर्ण मांडला गेलेला आहे.
पण मग याला शास्त्रीय आधार आहे की फक्त एक पारंपरिक ज्ञानावर गोष्टी सगळ्या ह्या चालू आहेत? शास्त्रीय नक्कीच आहे. शास्त्र म्हणजे काय बेसिकली? शास्त्र म्हणजे जे स्थान परत्वे आणि काळ परत्वे जे सिद्ध होतं. म्हणजे काय? कुठेही घटना घडली, म्हणजे आता हाताचंच आपण जर बघितलं, तर हात इथे बघा, ऑस्ट्रेलियात बघा, नाहीतर अमेरिकेत बघा. प्रेडिक्शन सेमच येणार आहे. हां. तो ऑस्ट्रेलियन हात असू देत, अमेरिकन हात असू देत, नाहीतर भारतीय भारतीय व्यक्तीचा हात असू देत. तुम्ही सकाळी बघा, दुपारी बघा, संध्याकाळी बघा. स्थान परत्वे, काळ परत्वे, हाताच्या रेषा सगळ्या सेम आहेत. किंवा तुम्ही 50 वर्षांपूर्वी बघा किंवा आत्ताही बघा. हाताच्या रेषा बदललेल्या नाहीयेत. त्यामुळे हे शास्त्र आम्ही त्याच्यासाठीच म्हणतो. स्थान परत्वे, काळ परत्वे हे सिद्ध झालेलं आहे. तुम्ही कुठल्याही काळात जा, हाताच्या रेषा अशाच आहेत. म्हणजे आम्ही सावरकरांच्या पण रेषा बघितल्या आहेत, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पण रेषा बघितलेल्या बरं. आहेत. सो रेषा ह्या आजपर्यंत बदललेल्या नाहीयेत. हं. ज्या स्थिर आहेत, म्हणून आम्ही याला शास्त्र म्हणतो. पण मग ह्याचं शिक्षण कसं असतं म्हणजे? याचं शिक्षण आता मी इथे पुण्यातच घेतलेलं आहे. जकातदार सर म्हणून आमचे आहेत. त्यांच्याकडे 3 वर्षाचा मी कोर्स केलेला आहे. लेव्हल्स होत्या याच्यात. त्या लेव्हल करत मी हस्तसामुद्रिक शास्त्री या लेव्हलपर्यंत मी शिक्षण घेतलेलं आहे. मग पत्रिका दाखवणे आणि हात दाखवणे ह्यात काय फरक आहे? याच्यात महत्त्वाचा फरक काय माहिती आहे का मॅडम? पत्रिका बघणं, पत्रिका तयार करण्यासाठी महत्त्वाच्या 3 गोष्टी लागतात. एकतर जन्मवेळ लागते, जन्म ठिकाण लागतो आणि जन्मदिनांक लागतो. आत्ताच्या काळात जेव्हा जन्म होत आहेत, तेव्हा हॉस्पिटल्स आहेत किंवा सगळं आहे. हं. त्यामुळे वेळ बघितली जाते. हं. पण आधीच्या काळात संध्याकाळी जन्माला आला होता. संध्याकाळी म्हणजे काय माहीत नाही. हं. संध्याकाळी म्हणजे किती वाजता? 6 वाजता, 7 वाजता, 8 वाजता काहीच माहीत नाही. अशा लोकांची पत्रिका होऊ शकत नाही. आत्ताच्या काळात सुद्धा नाळ कापण्याची वेळ आणि मूल बाहेर आणून देण्याची वेळ याच्यात 10 मिनिटाचं अंतर असतं जवळपास. हं. जे काही डॉक्टर आपल्याला सांगतायत, ते बाहेर आणून देण्याची वेळ सांगतायत का नाळ कापण्याची वेळ सांगतायत, हे आपल्याला माहीत नाही. हो. त्यामुळे कुंडली जेव्हा बनवली जाते, तेव्हा जन्मवेळ जर व्यवस्थित नसेल, तर सगळे प्रेडिक्शन्स चुकतात. पण हातावर तर असं काही लागतच नाही. मला ना जन्मवेळ लागते, ना जन्म ठिकाण लागतो, ना जन्मदिनांक लागतो. मला फक्त साधारण 1 वर्ष लागतं, तुमचं वय काय आहे ते जाणून घेण्यासाठी आणि त्याच्यानंतर मग बॅक कॅल्क्युलेशन होऊन आपण सगळं प्रेडिक्शन देतो. तर हा बरं. याच्यातला मुख्य भाग आहे, मुख्य फरक आहे. बरं. मग बाळाचे पण हात बघितले जातात? आम्हाला एक नियम असा दिलेला आहे, की 12 वर्षानंतर तुम्ही हात बघा. ओह! हात बघता बरं. येतो, पण जर काही अडचण असेल, म्हणजे जन्मताच बाळाला काही फीट येतीये किंवा काही आजार आहेत, अशा वेळेस आम्ही हात बघतो. पण शक्यतो 12 वर्षापर्यंत आम्ही हात बघत नाही. आपल्या हातावर महत्त्वाच्या अशा कुठल्या रेषा आणि कुठली चिन्ह असतात आणि ती कशी ओळखायची? प्रत्येक रेषेला एक वेगळं महत्त्व दिलेलं आहे. त्याला त्याचं त्याचं नाव दिलेलं आहे आणि नावानुसार त्याची कारकत्व आहेत. म्हणजे हातावरती प्रमुख 5 रेषा आहेत. एकतर आयुष्य रेषा आहे, भाग्यरेषा आहे, मस्तक रेषा आहे, हृदय रेषा आहे, विवाह रेषा आहे. सो याची जशी नावं आहेत, आयुष्य रेषा काय दाखवते? तर तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना दाखवते. चांगल्या वाईट सगळ्या. हृदय रेषा काय दाखवते? तर तुम्हाला तुमचा स्वभाव कसा आहे? किंवा तुम्हाला हृदयासंदर्भात काही त्रास आहेत का? मस्तक रेषा काय दाखवते? तर त्याची बुद्धिमत्ता दाखवते. किंवा डोक्याशी रिलेटेड काही त्रास आहेत का? ते दाखवते. विवाह रेषा काय दाखवते? विवाह कधी होईल? कसा होईल? लव्ह मॅरेज होईल? अरेंज मॅरेज होईल? टिकेल? नाही टिकेल? हे सगळं विवाह रेषा दाखवते. आणि भाग्यरेषा म्हणजे सर्वात महत्त्वाची सध्याच्या काळातली रेषा. हं. जी त्याचं करिअर दाखवते, जी नोकरी, व्यवसाय, त्याचं घर, त्याचा बंगला, पैसा, अडका हे सगळं जे बघितलं जातं ते भाग्यरेषेवरनं. तर हे अशा 5 रेषा आहेत मुख्य रेषा, ज्याच्यावरनं त्याच्या आयुष्यात काय-काय घडणार आहे आणि कधी-कधी घडणार आहे, ते सगळं बघितलं जातं. आणि मग आपण चिन्ह जी बघतो, तर ती काय असतात? चिन्ह मॅडम कुठे आहेत, त्याच्यावरती चिन्ह खूप जास्त महत्त्वाची आहेत. एकतर ह्या हातात पहिले तर ग्रह महत्त्वाचे आहेत. म्हणजे जशा आत्ता आपण रेषा बघितल्या, तशा प्रत्येक ग्रह हातावरती विभागला गेलेला आहे. बरं. म्हणजे पहिलं हे जे बोट आहे, ते गुरुग्रहाचं आहे. बोटांच्या खाली ही जी जागा आहे, तिथे ग्रह असतात. इथे गुरु ग्रह आहे, इथे शनी ग्रह आहे, इथे रवी ग्रह आहे, इथे बुध ग्रह आहे, इथे शुक्र आहे, इथे चंद्र आहे आणि या दोन्हीच्या इथे मंगळ आहे. बरं. आता या ग्रहांवरनं काय कळतं, तर गोष्ट काय घडणार आहे हे ग्रहांवरनं कळतं आणि रेषांवरनं ती कधी घडणार आहे ते कळतं. ओह! बरं. सो माझ्याकडे एखादी व्यक्ती आली, की हे होणार आहे का? होणार आहे का ते मला ग्रह सांगेल. पण कधी होणार आहे हे रेषा सांगेल. हं. त्यामुळे ह्याचं प्रेडिक्शन, चिन्ह हे नंतर येतात. पण आधी ग्रह आणि रेषा यांच्या कॅल्क्युलेशननी मग प्रेडिक्शन होतं. मग त्याच्यापुढे चिन्ह. चिन्ह कुठे आहे? चिन्ह रेषांवरती आहे का ग्रहांवरती आहे? त्याच्यावरनं त्या चिन्हांचं कारकत्व ठरतं.
मग अशा वेळी कुठली चिन्ह आहेत की जी चांगली मानली जातात? मिक्स चिन्ह आहेत मॅडम. म्हणजे एकच चिन्ह एखाद्या ठिकाणी असेल तर ते शुभ आहे आणि एखाद्या ठिकाणी असेल तर ते अशुभ आहे. ओह! हां. म्हणजे गुरुवरती चौकोन किंवा फुली हे शुभ. तेच फुली बाकीच्या कुठेही असेल तर ती वाईट. बरं, फुली मंगळ पठारावर असेल तर चांगली. वर्तुळ शनीच्या इथे असेल तर चांगलं. दुसरीकडे असेल तर वर्तुळ वाईट. बरं. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक चिन्ह सांगतो जे वाईटच. हां. म्हणजे ही मस्त आयुष्य रेषा आहे. आयुष्य रेषेला जर इथे खाली चौकोन असेल, तर तो बंधन योग म्हणतात. म्हणजे अशा व्यक्तीला त्यावेळेला जेलमध्ये जावंच लागतं. बापरे! हां. त्यामुळे तशी जर चिन्ह असेल, तर ते वाईटच. मग ते ओह! कोणत्याही कारणाने. कारण काय आहे हे परत आपल्यालाच दुसऱ्या रेषा आणि ग्रहांवरनं कळणार आहे. हं. पण चिन्हांवरनं काय कळणार आहे, तर हे होणार आहे. आता अजून एक खूप चांगलं म्हणजे आता चौकोन इथे वाईट, पण तेच जर गुरुच्या खाली इथे चौकोन असेल, तर ती व्यक्ती बॉर्न कन्सल्टंट असतो. म्हणजे काय, तर त्या व्यक्तीला अ, खूप जास्त ती व्यक्ती एखाद्याला समजून चांगलं सांगू शकते. ती त्याला एक्सप्लेन करू शकते. त्या व्यक्तीच्या आता गुरुवरती जर चौकोन असेल, तर अशा व्यक्तीला कधीच अडचणी येत नाही. अडचण कितीही अडचण आली म्हणजे अगदी त्याचा ॲक्सिडेंट जरी झाला, तरी त्याच्या शेजारच्या व्यक्तीला लागेल, याला लागणार नाही. ओह! त्यामुळे चिन्ह खूप महत्त्वाची आहेत. पण चिन्ह कुठे आहेत ते जास्त ते महत्त्वाचं. महत्त्वाचं. मग महिलांच्या हातावरची चिन्ह आणि पुरुषांच्या हातावरची चिन्ह आणि रेषा यात फरक असतो? नाही, असा फरक काही नसतो. फक्त एक गैरसमज खूप मोठा आहे, की महिलांचा डावा हात बघितला जातो आणि पुरुषांचा उजवा हात बघितला जातो. हां. तर असं काही नाहीये. जी व्यक्ती आहे, ज्या व्यक्तीचा ॲक्टिव्ह हँड जो आहे, तो बघितला गेला पाहिजे. म्हणजे जो रायटी माणूस आहे त्याचा उजवा हात 70% त्याला प्रमाण दिलं जातं आणि जो व्यक्ती लेफ्टी आहे त्याच्या डाव्या हाताला 70% दिलं जातं आणि जे इनॅक्टिव्ह हँड आहेत त्याला 30% दिलं जातं. मग डावखुऱ्या लोकांसाठी नियम बदलणार परत? नियम बदलणार म्हणजे त्यांचा डावा हात पहिले बघितला जातो. हां. त्या डाव्या हातांवरची चिन्ह असतील किंवा त्याचे ग्रह असतील ते कसे ते बघून त्याचं प्रेडिक्शन दिलं जातं. अच्छा. मग अशी काय कॉमन चिन्ह आहेत? तुम्ही एक 5 चिन्ह सांगू शकाल, की जी असतील तर तो माणूस भाग्यवान असं समजलं जाईल? खरं तर कोणीच भाग्यवान नसतो आणि कोणीच खूपच दुर्भागी आहे असं अजिबात नसतं. म्हणजे देवाने प्रत्येकाला बरोबर तोलून-मोलून दिलेलं आहे. पण चांगली चिन्ह कुठली ते मी नक्की सांगतो. हं. तुमच्या गुरुवरती चौकोन असेल, तर तो खूप उत्तम. तुमच्या बुधवरती हे बुध चिन्ह आहे. हं. याच्यावरती 2 किंवा 3 उभ्या लाईन असणं, हं. हे खूप चांगलं चिन्ह आहे. बरं. त्याच्यानंतर हे मंगळ पठारे याच्यामध्ये फुल्या या खूप चांगल्या. आता या फुल्या काय आहेत, तर बऱ्याचदा लोकांना हे जाणवतं, की मला घटना घडायच्या आधी जाणवते. हां. म्हणजे बऱ्याचदा असं म्हणतात, मला वाटलंच होतं असं होईल. अशा माणसांनी त्यांचे हात चेक करून बघावेत. हे जे हृदयरेषा आणि मस्तक रेषेच्या मध्ये जो भाग आहे, त्याला हां. मंगळ पठार म्हणतात. हां. तिथे खूप जास्त फुल्या असतात. अशा माणसांना इंट्युशन पॉवर खूप चांगली मिळते. बरं. अशी माणसं कायम म्हणतात, "मला वाटलंच होतं असं होईल." किंवा एखाद्या अनोळखी ठिकाणी गेल्यावरती लोकं म्हणतात, मी इथे येऊन गेलोय असं मला वाटतं." हं. तर अशा लोकांनी चेक करावं. त्यांच्या हातावरती फुल्या या असतातच. अच्छा. आता थोडंसं वाईट चिन्हांकडे जर हां, आपण मी गेलो, तेच विचारणार होते. तर चंद्र, चंद्र हा मनाचा कारक आहे हं. आणि त्याच्यावरती जेवढ्या फुल्या, तेवढा मानसिक त्रास खूप जास्त. ओह! म्हणजे अशी व्यक्ती खूप जास्त विचार करते आणि खूप जास्त निगेटिव्ह विचार करते. बरं. त्याच्यानंतर शनी जो आहे, शनीच्या इथं जर क्रॉस असेल, तर त्याला पैशामध्ये थोडेसे प्रॉब्लेम येतात. बरं. किंवा यव, यव हा हातावरती बाकी कुठेही हा वाईटच. बरं. म्हणजे अंगठा सोडून यव सगळीकडे वाईट. पण हं. अंगठ्यावरती तेवढाच यव महत्त्वाचा. तुम्हाला आयुष्यात कधीही पैशाची कमतरता पडू देणार नाही याची काळजी योग घेतो. बरं. अंगठ्याची ही जी 2 पेर आहेत, जी ती जिथं जोडली जातात, हा जो सांधा आहे, तिथे जर गव्हाच्या आकाराचा यव तयार झाला असेल, तर तुम्हाला आयुष्यात कधीही पैसा कमी पडणार नाही. बरं. तुमच्याकडे भले का पैसे नसू देत, पण तुमचं एखादं काम आहे आणि त्यासाठी तुम्हाला पैसा उभा करायचा आहे. तुमचा पैसा कसाही करून उभा राहणार. हं. तुमचं काम पैसा वाचून आणणार नाही. पण तोच यव बाकी सगळीकडे वाईट. म्हणजे जर मस्तक रेषेला यव असेल, तर त्या व्यक्तीला मायग्रेन असतोच असतो. बापरे! जर हृदय रेषेला रवी रेषेच्या खाली यव असेल, तर त्या व्यक्तीला डोळ्याचे प्रॉब्लेम असतात. ओह! म्हणजे फक्त चष्मा नाही, चष्मा सोडून इतर म्हणजे ड्राय आईज असतील किंवा जे काही असतील, पण ते प्रॉब्लेम असतात. म्हणजे यव हा कुठेही वाईटच. मग आपण चंद्रावरती बघितलं, चंद्रावरती फुलं या वाईटच.
रवी रेषेवरती यव असणं हे त्याच्या मानसन्मानात खूप जास्त कमतरता आणतं. अच्छा, पण मग रवी रेषा म्हणजे कुठली? हे रवीचं जे बोट आहे त्याच्या हां. खाली जी रेषा आहे अच्छा. ती रवी रेषा. बरं. तर त्याच्यावरती यव असणं हे त्याचं किंवा त्याच्यावरती फुली असणं हे वाईट. भाग्यरेषेवरती त्रिकोण असणं हे त्या व्यक्तीचं घर कधी होणार हे सांगितलं जातं त्याच्यावरनं. ओह! सो ते चांगलं. अच्छा. त्यामुळे प्रत्येक चिन्ह प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं आहे. पण मग आमच्यासारख्या सामान्य माणसांना हे असे चिन्ह किंवा रेषा यांच्या मागचे अर्थ कळू शकतात? माझं म्हणणं आहे कळून घेऊ नका. अर्धवट ज्ञान हे धोकादायकच. हं. म्हणजे बऱ्याचदा काय होतं, 2 विवाह रेषा म्हणजे 2 लग्न का? आणि प्रत्येकाच्या हातावरती, प्रत्येकाच्या 99% लोकांच्या हातावरती 2 विवाह रेषा आहेत. अरे सगळ्यांनी बापरे! चेक करा. 2 विवाह रेषा म्हणजे 2 लग्न नाही होत. अच्छा. पण तो गैरसमज आहे. हं, हं. किंवा अर्धी आयुष्य रेषा म्हणजे कमी आयुष्य. हा एक खूप त्रास देणारा समज आहे. हं. आणि बऱ्याच लोकांच्या हातावरती आयुष्यरेषा छोटी असते. हं, हं. त्याचा अर्थ एवढाच आहे, की तुम्हाला लो ब्लड प्रेशर असतं. तुम्हाला गर्दीत गेलं, की थोडीशी धाकधूक होते. हं. घाम यायला होतो. एवढंच होतं. छोटी आयुष्यरेषा म्हणजे छोटं आयुष्य असं अजिबात नाही. तर हे असे गैरसमज आहेत. आता तुम्ही जसं म्हणालात, की 2 लग्न रेषा असतील तर 2 लग्न होतील तर असं नाहीये. पण मग काय अर्थ समजायचा? बेसिकली बऱ्याचदा कसं होतं ना, प्रत्येक कपलमध्ये एक असा पिरियड येतो, की तिथं त्यांचं कनेक्शन थोडं तुटतं. हं. लग्न झाल्यानंतर एक 6 ते 8 वर्षांनी असा पिरियड प्रत्येकाच्या आयुष्यात येतो, की कनेक्शन तुटतं. सो ती जी दुसरी लाईन असते ना, ती परत त्यांचं एक मनोमिलन होण्याचं एक चिन्ह असतं. हो. म्हणजे बऱ्याचदा माझ्याकडे येतात, की आमचं रिलेशन खराब झालंय. ते रिलेशन कधी व्यवस्थित होणार आहे ते त्या रेषेवरनं कळतं. हं. बऱ्याचदा असं होतं, की फिजिकल टच तुटलेला असतो. हं, हं. संतान प्राप्ती होत नसते. तर संतान प्राप्ती कधी होणार आहे? त्यांचं मनोमिलन कधी होणार आहे? त्यांचा फिजिकल टच परत कधी येणार आहे? ही दुसरी विवाहरेषा दाखवते. त्याच्या कालमापनानुसार आपण सांगू शकतो, की ह्या-ह्या वर्षात तुमचं सगळं व्यवस्थित होणार आहे. अच्छा. पण मग संतान प्राप्ती होईल का नाही हे सुद्धा आपल्याला सांगता येऊ शकतं? 100% अच्छा. फक्त त्याच्यासाठी माझं एक म्हणणं असतं, की दोघांचा हात समोर पाहिजे. हां. कारण प्रॉब्लेम असा आहे, की एका व्यक्तीच्या हातात आहे संतान रेषा, पण समोरच्या नसेलच तर? हं. किंवा अ, समोरच्या व्यक्तीच्या शुक्रामध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल तर? तर त्या व्यक्तीला मूल होऊ शकत नाही. त्यामुळे मग मी मूल होईल का हा प्रश्न दोघांचे हात समोर असतील तरच सांगतो, नाहीतर सांगत नाही. आजकाल लग्न होईल का नाही किंवा कधी होईल, हे जितकं इम्पोर्टंट आहे, तितकंच मला वाटतं, की टिकेल का नाही हेही महत्त्वाचं आहे. तर हे आपल्याला कळू शकतं हातावरून? बेसिकली आपण जर त्याला अगदी स्पष्ट शब्दात घटस्फोट जर म्हणलं, तर भारतीय संस्कृतीत घटस्फोट हा साधा शब्दसुद्धा नाही. म्हणजे लग्नासाठी 5-5 दिवसांचे विधी आहेत. पण घटस्फोट हा शब्दच नाही. ओह! घटस्फोट हा आत्ताच्या काळात सामाजिक संस्थेने निर्माण केलेला शब्द आहे. आपल्या सोयीसाठी. हं. मग हातावरनं ते कळेल का? तर माझं म्हणणं आहे हातावरनं घटस्फोट कळत नाही. अच्छा, हातावरनं काय कळतं? तर त्या व्यक्तीच्या आयुष्यात लग्नामध्ये त्रास आहेत का? हे नक्की कळेल. अच्छा, आणि ती व्यक्ती किती ॲडजस्ट करून तो त्रास टिकवून ठेवेल, ती टिकवेल की नाही, हे हातावरनं कळेल. म्हणजे त्या अच्छा. लोकांचं सेपरेशन कळतं का? तर कळतं. पण मी त्याला घटस्फोट म्हणणार नाही. हं, हं, हं. कारण बऱ्याचदा असं झालेलं आहे, म्हणजे माझी एक क्लायंट आहे. त्यांचं म्हणजे त्यांनी मला असाच मेसेज केला होता, की "सर तुम्ही ज्या पद्धतीने म्हणता, की भारतीय संस्कृतीत घटस्फोट हा उल्लेखसुद्धा नाही. त्याचप्रमाणे आम्ही घटस्फोटाचा फॉर्म भरला होता, पण तुमच्याकडे येऊन गेल्यानंतर आता आम्ही व्यवस्थित एकत्र जगत होतो आणि आम्हाला मुलगी झालेली आहे. अरे वाह! त्यामुळे घटस्फोट हा मी हातावरनं कधीच सांगत नाही. अच्छा. त्यांना काय ॲडजस्टमेंट करायची ते नक्की सांगतो. काय प्रॉब्लेम आहेत, की कशामुळे वादविवाद आहेत, हे आपल्याला हातावरनं कळतं. हं, हं. मग ते वादविवाद होऊ नयेत म्हणून काय करायचंय आणि काय टाळायचंय, या गोष्टी आपण हातावरनं सांगतो. स्वभावाव्यतिरिक्त लग्न मोडण्यामागे काही इतर कारणंही असतात? मॅडम लग्न मोडण्यामागे खूप कारण आहेत. म्हणजे आर्थिक, त्याच्यानंतर संतती प्राप्ती हे एक महत्त्वाचं कारण आहे. स्वभाव हा तर आहेच आहे. पण त्याच्याचबरोबर सध्या ना, एक बायसेक्शुअलिटी हे खूप जास्त त्रासदायक घटना समोर आलेल्या आहेत. मी एका माझ्या क्लायंटचं उदाहरण देतो. त्याचं लग्न झालंय, त्याला 2 मुलं आहेत, सगळं आहेत. पण तो गे आहे. अरे बापरे! आणि हे त्याच्या बायकोला जेव्हा कळलं, तेव्हा आता तिला घटस्फोट पाहिजे. हं. हेच माझं म्हणणं असतं, हेच जर तुम्ही लग्न होण्याच्या आधी जर हात दाखवायला आला असतात. आता ठीक आहे, तो म्हणजे त्यांचं सगळं झालं. पण जर तुम्ही असे प्रेडिक्शन्स घेतले किंवा तुम्ही आधी जर कन्सल्टेशन घेतलं,
तर हातावरनं आपल्याला हे कळतं की त्याचं सेक्स ओरिएंटेशन वेगळं आहे का. अच्छा. म्हणजे एखाद्या पुरुषाला पुरुषच आवडतो का हे पण हातावरनं कळतं, एखाद्या स्त्रीला स्त्री आवडते का हे पण हातावरनं कळतं. बरं. हां, त्यामुळे माझं म्हणणं असतं की लग्न व्हायच्या आधी गोष्टी दाखवा आणि मग लग्न करा. पण मग लव्ह मॅरेज असेल तर मग कसं? लव्ह मॅरेज हातावरनं कळतं. म्हणजे जर एखादा व्यक्ती आली की माझं अरेंज मॅरेज आहे का लव्ह मॅरेज आहे, खूप सोप्या पद्धतीने सांगता येतं. क्लिअर कळतं ते. आणि लव्ह मॅरेजमध्ये सक्सेस आहे की नाही ते पण कळतं. हां, तेच. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की माझं 23व्या वर्षी अफेअर होतं, हां. पण ते नाही सक्सेस झालं. ते पण कळतं हातावरती. अच्छा, म्हणजे कुठल्या वर्षात अफेअर होतं, तेही कळतं अच्छा. आणि एक्स्ट्रा अफेअरही कळतं. पण लव्ह मॅरेज आहे, लग्न झालंय आणि मग ह्या गोष्टी जर पुढे आल्या तर? कुठल्या? तुम्ही जे आत्ता बायसेक्शुअलिटीच्या वगैरे म्हणालात. त्याला इलाज नाही ना मॅडम. नंतर समोर आल्यानंतर घटस्फोटच होणार आहे किंवा वेगळेच होणार आहेत. म्हणूनच म्हणतो आधी गोष्टी दाखवा. एखाद्याचं लग्न झालंय, तर त्या पार्टनर्सच्या एकमेकांच्या हातांवरच्या रेषा ज्या आहेत, त्या एकमेकांच्या आयुष्यांवर किंवा त्यांच्या ॲज अ कपल म्हणून आयुष्यावर इम्पॅक्ट करतात? माझं म्हणणं आहे कोणतीही व्यक्ती आपल्या आयुष्यात आल्यानंतर त्याच्या हाताच्या रेषांपेक्षा त्यांच्या स्वभावाचा आपल्यावरती खूप जास्त परिणाम होतो आणि त्याचा स्वभाव हा त्याच्या रेषांवरूनच ठरतो. त्यामुळे जसं तुम्ही म्हणताय, की एकमेकांच्या हाताच्या रेषा एकमेकांवरती काही परिणाम करतात का? तर माझं म्हणणं आहे हो. बरं. याच्यात माझं उत्तर असतं, की तुम्ही जेव्हा लग्न जुळवता, तेव्हा जसं लग्न जुळवण्यासाठी दोघांचे हात लागतात. का? तर जसं मी मगाशी सांगितलं बिझनेससाठी मी लिहून देतो. तसंच माझ्याकडे जेव्हा कपल येतं, तेव्हा पण मी त्यांना लिहून देतो, की ह्याच्या स्वभावात हे दोष आहेत, याच्या स्वभावात हे गुण आहेत आणि हे तुला ॲक्सेप्ट करायचे तर आणि तरच लग्न कर. हं. कारण जर तुम्ही हे ॲक्सेप्ट नाही केलं, तर त्याचा काही स्वभाव बदलणार नाही अचानक. पण त्या स्वभावाचा तुम्हाला त्रास होणार आणि तुमच्या वैवाहिक आयुष्यात प्रॉब्लेम येणार आहेत. आणि वैवाहिक आयुष्यात प्रॉब्लेम आला, की तुमच्या संपूर्ण आयुष्यात प्रॉब्लेम येतात. त्यामुळे हे महत्त्वाचं, की एकमेकांवरती परिणाम करतात का? खूप जास्त करतात. त्यामुळे वैवाहिक सुख आहे का? हे जर मला कोणी लग्नाच्या आधी विचारायला आलं, मी सांगतो मला माहीत नाही. हं. तुम्ही पार्टनर आणा. पार्टनरवरती ठरेल तुमच्या वैवाहिक सुख आहे की नाही. नाहीतर नाहीये. अच्छा. कारण तुमच्या हातात खूप छान विवाहरेषा आहे. पण समोरचा जो पार्टनर आहे, त्याच्या जर संतती प्रॉब्लेम असेल किंवा त्याला स्वभावात काहीतरी दोष असतील, तर तुमचं वैवाहिक आयुष्य चांगलं राहूच हं. शकत नाही. अच्छा, त्यामुळे फरक नक्की पडतो किंवा नक्कीच इफेक्ट करतात. अच्छा. आणि एखाद्याची विवाहरेषा आहे, पण त्याला लग्नच नाही करायचंय, असं तुमच्याकडे कोणी आलंय? सर्वात पहिले विवाहरेषा म्हणजे विवाहाची रेषा नाही. बरं. विवाहरेषा ही मिलनाची रेषा आहे. ओह! ओके. विवाह हा एक त्याला एक कायदेशीर किंवा सामाजिक दृष्टीने केलेला संस्कार आहे. बरं. त्यामुळे त्याला लग्नच नाही करायचं आहे का? हे त्याचं स्वतःचं मत आहे. हं. पण याचा अर्थ असा आहे का, की त्याला कोणी व्यक्तीच त्याच्या आयुष्यात नकोय? हं. त्यामुळे विवाहरेषा आहे, पण त्याला लग्न नाही करायचं. म्हणजे काय? तर त्या व्यक्तीचं काहीतरी कोणाशी तरी अ, मन जोडलेलं गेलेलं आहे, शरीर जोडलेलं गेलं जे काय आपण म्हणू, मानसिक, शारीरिक संबंध आहेत. पण त्याला समाजाने जे बांधून दिलेलं आहे, ते लग्न करायचं नाहीये. आपण म्हणतो की हात दाखवायचा आहे, हात दाखवायचा आहे. पण कधी दाखवायचा हात? माझं म्हणणं आहे, प्रत्येक महत्त्वाची घटना जेव्हा तुम्ही करणार असाल किंवा महत्त्वाचे निर्णय घेणार असाल, तेव्हा हात दाखवायला पाहिजे. आणि सुरुवातीला माझं म्हणणं आहे, एक 13 ते 14व्या वर्षी हात दाखवणं गरजेचं आहे. आता हे का गरजेचं आहे? तर एखादा विद्यार्थी जेव्हा माझ्याकडे येतो, तेव्हा मी त्याचं पूर्ण लाईफ प्रेडिक्शन करून देतो त्याला. म्हणजे त्यांनी कुठल्या क्षेत्रात जायला पाहिजे, त्यांनी कुठल्या क्षेत्रात गेलं नाही पाहिजे, म्हणजे काय टाळायला पाहिजे आणि काय केलं पाहिजे. त्याच्यानंतर त्यांनी नोकरी करावी, व्यवसाय करावा का गव्हर्नमेंट जॉब करावा. आता गव्हर्नमेंट जॉबवरनं मी तुम्हाला एक महत्त्वाचं सांगतो. बऱ्याचदा काय होतं ना, माझ्याकडे लोकं येतात एक 32-33व्या वर्षी येतात, की सर आम्ही गेले 8-10 वर्ष गव्हर्नमेंट जॉबचा प्रयत्न करतोय, पण आम्हाला गव्हर्नमेंट जॉबच लागत नाही. आमच्या हातात गव्हर्नमेंट जॉबचे योग आहेत का? त्या व्यक्तीचे आयुष्यातले महत्त्वाचे 8-10 वर्ष गेलेले असतात आणि त्याच्यानंतर मला दिसतं त्याच्या हातात गव्हर्नमेंट जॉबच नाहीये. अरे बापरे! आणि ह्या 8-10 वर्षात त्यांनी बाकी काही केलेलंच नसतं. फक्त एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सीची प्रिपरेशन ह्याच्यामध्ये तो महत्त्वाचा 8 ते 10 वर्षांचा वेळ घालवलेला असतो. आता मागच्या 2 आठवड्यापूर्वीच माझ्याकडे असाच एक क्लायंट आला होता. अ, साताऱ्याचा आहे तो आणि घरी प्रचंड श्रीमंती आहे, सगळं आहे.
पण त्याला क्लास 1 ऑफिसरच व्हायचं होतं. म्हणून तो गेले 7 ते 8 वर्ष प्रयत्न करतोय. बिचाऱ्याचं नाही होते. मग तेच तो विचारायला आला होता, की "सर आहे का?" त्याच्या हातात नाहीये गव्हर्नमेंट जॉब. आई गं! मी त्याला सांगितलं, "त्याच्याऐवजी तू एखादा व्यवसाय कर." तो म्हणे, "सर घरचं शेती आहे, व्यवसाय आहे, सगळं आहे, पण मला गव्हर्नमेंट जॉबमध्येच जायचं होतं." म्हटलं, "अरे दादा, पण नाहीये तुझ्या हातात. हं. तुझ्या हातात नाहीये तर तू किती वर्ष अजून तुझे घालवणार आहेस?" म्हणजे त्याच्या वयाची मुलं आज सेट झाली आहेत, त्यांचं लग्न झालंय, सगळं झालंय. पण याचं लग्न होऊ शकत नव्हतं. हं. का? तर तो गव्हर्नमेंट जॉबचे प्रयत्न करतोय. अजून इन्कम काहीच नाही. म्हणजे म्हणून माझं म्हणणं असतं, की मुलांनी शक्यतो एक 13 ते 14व्या वर्षी जर त्यांचे पालकांनी मुलांना आणलं, तर आपण पूर्ण एक लाईफ रिपोर्टच काढून देतो, की कुठल्या वर्षात या माणसाच्या आयुष्यात काय-काय होणार आहे. हं, आता हं. महत्त्वाचं असं अजून एक असतं, की लग्न. लग्नाचे योग 2 ते 3 असतात हातावरती. पण कुठल्या योगामध्ये लग्न करू नये हे पण महत्त्वाचं आहे. बरं. म्हणजे म्हणजे त्याच्या हातावरती जर विवाहरेषा 27व्या वर्षी आहे, पण ती विवाहरेषा खराब आहे. हं, हं, हं. तर अशी विवाहरेषा टाळावी. अशा अच्छा. वर्षात लग्न करू नये. बरं. त्या लग्नात प्रॉब्लेम येतात. हं, हं. तीच पुढं परत जर 29, 32 किंवा 28 ज्या काही वर्षात चांगली विवाहरेषा आहे, त्या वर्षात जर लग्न केलं तर ते लग्न टिकतं. अच्छा. म्हणजे तुम्ही जर न बघता 27व्या वर्षी लग्न झालंय म्हणून लग्न केलं, तर तुम्हाला त्रासाला हं, हं. विनाकारण सामोरं जावं लागू शकतं. अच्छा. कारण माझं म्हणणं कायम असतं, की 13-14व्या वर्षी मुलाचा हात दाखवावा, मुलगा-मुलगी कोणाचाही हात दाखवावा, जेणेकरून त्याचं अख्ख्या आयुष्याचं एक मॅपिंग आपण करून देतो, की अच्छा. ह्या-ह्या वर्षात हे होणार आहे, ह्या-ह्या वर्षात हे करायचंय, ह्या-ह्या वर्षात हे टाळायचंय. पण सर मग ह्यावर किती अवलंबून आपण राहू शकतो? अवलंबून नाही राहायचंय. हं. म्हणजे मी स्वतः कर्मावरती विश्वास ठेवणारा माणूस आहे. पण हे फक्त एक जी-पी-एस म्हणून घ्यायचंय. आता याचं एक उदाहरण देतो तुम्हाला. तुम्हाला समजा इथून कोल्हापूरला जायचंय. तुम्हाला रस्ता माहिती आहे, तरी तुम्ही जी-पी-एस लावता. का लावता? तर कुठे रस्ता खराब आहे, कुठे रस्ता चांगला आहे, कुठे ट्रॅफिक जाम आहे किंवा कुठे मला गाडी स्पीडनी चालवता येणार आहे, कुठे गाडी मला स्लो चालवावी लागणार आहे. हं. या सगळ्या गोष्टी आपल्याला जी-पी-एसवरनं कळतात. हं, हं. तसंच आणि आपण किती वाजेपर्यंत पोहोचणार आहे, हे सर्वात महत्त्वाचं. तर हातावरनं मी काय सांगतो, की हा काळ तुझ्यासाठी धोकादायक आहे. या काळात तू रिस्क नाही घ्यायची आहे. हा काळ तुझा खूप चांगला आहे. तू याच्यात हवी तेवढी रिस्क घे, तरच तुला हवा तेवढा सक्सेस मिळेल. कारण रिस्कशिवाय सक्सेस नाहीये. बरोबर. पण ती कधी घ्यायची आहे, हे महत्त्वाचं आहे. हं. म्हणजे माझं जर वाईट काळ आहे, तर मी शांतच राहिलं पाहिजे. त्या काळात मी रिस्क घेतली, तर मी अजून गाळात जाणार आहे. सो ह्याच्यावरती अवलंबून नाही राहायचंय. हे फक्त जी-पी-एस सारखं तुम्ही याचा वापर करायचा आहे. असंही ऐकलं होतं, की एका हातावरच्या रेषा कर्माच्या असतात आणि दुसऱ्या हातावरच्या नशिबाच्या. तर हे खरं आहे का? दोन्ही रेषा आपल्याच आहेत. दोन्ही रेषा कर्म आणि नशीब हे सगळं दाखवतं. म्हणजे फक्त त्याचं कसं आहे, जर तुमच्या उजव्या हातावरती किंवा ॲक्टिव्ह हातावरती जर रेषा आहेत आणि दुसऱ्या हातावरती पण सेम रेषा आहे, तर ते प्रिडिक्शन कन्फर्म होतं. अच्छा. बऱ्याचदा कसं होतं, की माझ्या उजव्या हातावरती चांगल्या रेषा आहेत आणि डाव्या हातावरती वाईट रेषा आहेत. तर त्यावेळेस माझ्या आयुष्यात वाईट कमी घडणार आहे, पण चांगलं जास्त घडणार आहे. का तर माझा उजवा हात जो ॲक्टिव्ह हँड आहे, त्याच्यावरती रेषा चांगल्या आहेत. अच्छा. तुम्ही बऱ्याचदा बघा, तुमचे दोन्ही हात बऱ्याचदा वेगवेगळे असतात. म्हणजे एका हातावरती रेषा वेगळ्याच दाखवतात, एका हातावरती रेषा हं, वेगळ्याच हं. दाखवतात. अशा वेळेस जो त्याचा ॲक्टिव्ह हँड आहे, तो फॉलो करायचा आणि त्याच्यावरनं त्याचं प्रिडिक्शन द्यायचं. पण मग एखाद्या बाळाचं आपण किंवा तुम्ही म्हणलात तसं 12-13 वर्षांच्या मुलाचा हात बघितला, तर त्याचाच तो हात 40व्या वर्षी वेगळा असेल? नाही, मुख्य रेषा कधीही बदलत नाहीत. अच्छा. आता मुख्य रेषा म्हणजे कुठल्या? ज्या मी मगाशी 5 सांगितल्या. हो, हो. आयुष्यरेषा, भाग्यरेषा, विवाहरेषा, मस्तकरेषा, हृदयरेषा. या कधीही बदलत नाहीत. बदलतात काय? तर प्रभावरेषा. आता प्रभावरेषा म्हणजे काय? तर हातावरती ज्या छोट्या-मोठ्या रेषा येतात जातात, त्या प्रभावरेषा आणि त्याच आयुष्यावरती प्रभाव टाकतात. म्हणून मी जे मगाशी सांगितलं, की तुम्ही प्रत्येक महत्त्वाचे निर्णय घेताना हात जे दाखवला पाहिजे, ते हं, हं, हं. ह्याच्याचसाठी. तुम्ही माझ्याकडे समजा 13-14व्या वर्षी आलाय. मी पूर्ण तुमचा लाईफ रिपोर्ट काढून दिलेला आहे. पण जर प्रभावरेषा एखादी आलेली असेल, एखादं चिन्ह आलेलं असेल, एखादा तीळ आलेला असेल, जर हातावरती त्यावेळेस आलेला असेल, तर तो निर्णय घेताना तुम्ही माझ्याकडे आलात, तर मी सांगेन, की ह्या-ह्या वर्षी थोडंसं थांब. पुढच्या वर्षी तो निर्णय घे. अच्छा. सो हातावरच्या रेषा बदलतात का? मुख्य रेषा बदलत नाहीत. बदलतात त्या फक्त आणि फक्त प्रभावरेषा. तुम्ही आता तिळाचं उदाहरण दिलंत. येस. तर हातावर तीळ असणं चांगलं आहे की वाईट आहे? आता काय आहे ना, तिळाला सौंदर्याचं प्रतीक वगैरे काय-काय म्हणलं गेलेलं आहे. पण खरं तर तीळ हातावरती कुठेही वाईट. बरं. हां.
हातावरती जिथं तीळ येईल त्या ग्रहाचा तो दुष्परिणाम देतो. आणि महत्त्वाचं म्हणजे तीळ येतात आणि जातात पण. असं हां. नाही की जन्मतःच असतात. हं, हं, हं. जन्मतः असणारा तीळ हा त्या ग्रहामधला दोष देतोच. पण तो आयुष्यभर असल्यामुळे तो कमी जाणवतो. पण अचानक येणारा तीळ आहे ना, हा खूप जास्त त्रासदायक असतो आणि स्पेसिफिकली तो आरोग्याच्या बाबतीत. त्यामुळे मी माझ्या प्रत्येक क्लायंटला सांगतो, हातावरती जर का तीळ आला, तर पहिल्यांदा मला हाताचा फोटो पाठवायचा. एक उदाहरण देतो मी तुम्हाला. एक माझ्या ओळखीचे होते. त्यांच्या शुक्र ग्रहावरती अचानक तीळ आला होता. हं, आता शुक्र म्हणजे काय? तर सौंदर्य. हं. आणि सौंदर्यावरती तीळ. त्या व्यक्तीला ब्रेस्ट कॅन्सर झाला. अरे बापरे! आणि ज्यावेळेस तीळ आला त्याच्यानंतर पुढच्या एक साधारण वर्ष ते दीड वर्षाच्या आतच तो डिटेक्ट झाला. त्या व्यक्तीला ब्रेस्ट काढावा लागला. अरे बापरे! पण हे हातावरती क्लिअर कट इंडिकेशन्स हं, असतात, की हं, हं. तुमच्या कुठल्या ऑर्गनमध्ये प्रॉब्लेम आहे. कुठल्या ऑर्गनमध्ये प्रॉब्लेम आहे हे कुठल्या ग्रहावरती तीळ आलेलं आहे त्याच्यावरनं कळतं. फॉर एक्झाम्पल जर तुमच्या अ, रवी रेषेवरती किंवा रवीच्या बोटावरती कुठेही तीळ असेल, तर तुम्हाला डोळ्याचे किंवा हृदयाचे मेजर प्रॉब्लेम असू शकतात. बरं. आणि तो अचानक आला तर ते त्रास खूप जास्त त्यावेळेला होणार आहेत. अच्छा. सो तीळ हा हातावरती कुठेही वाईटच. आपण आत्ता बोलत होतो, की तुम्ही 12-13 वर्षापासून एखाद्याचं लाईफ प्रेडिक्शन देऊ शकता. अ, आपण जेव्हा विद्यार्थ्यांचा जेव्हा विषय निघतो, त्यावेळी त्यांना कधी-कधी आजकालची पिढी अशी आहे, की व्यवसायाकडे जास्त झुकलेली आहे. तर मग व्यवसायाबाबतीत मार्गदर्शन तुम्ही करू शकता? व्यवसायाच्या बाबतीत मार्गदर्शन आपण खूप वेगवेगळ्या अँगलनी करतो. अच्छा. सर्वात महत्त्वाचं आता तुम्ही जे विचारलं, की लहान मुलं आली आहेत, तर त्यांनी आयुष्यात काय करावं? हं, तर 3 प्रकार आहेत आपल्याकडे. एक तर व्यवसाय आहे, नोकरी आहे किंवा गव्हर्नमेंट जॉब आहे. हं. तेव्हा माझ्याकडे लहान मुलं आलं, लहान म्हणजे 12-13 वर्षाचं, की मी पहिले त्याच्या हातावरनं चेक करतो, की यांनी कुठल्या क्षेत्रात जायला पाहिजे. त्याच्यानंतर त्यांनी व्यवसाय करावा, नोकरी करावा का गव्हर्नमेंट जॉबकडे जावं? या गोष्टी आपण त्याला क्लिअर सांगतो. हे झालं 13-14व्या वर्षी. हं. पण बऱ्याचदा माझ्याकडे आय-टीमध्ये जॉबला कंटाळलेली लोकं पण येतात, की आम्हाला काहीतरी वेगळं चालू करायचंय. आम्हाला नकोय हा जॉब. फ्रस्ट्रेटेड असतात, सगळं असतं. पण त्यांच्या हातावरती याची व्यवसायाची रेष नसते. हं. अशा वेळेस मी त्यांना सांगतो, "नाही, तुम्हाला जॉबच करावा लागणार आहे. तुम्ही जॉबच करा." अच्छा. अजून एक गोष्ट महत्त्वाची हातावरनं काय कळते, तर पार्टनरशिपमध्ये धंदा करावे की नाही? हां. आणि जर धंदा करावा पार्टनरशिपमध्ये, तर कोणाशी करावा? हा अच्छा. खूप एक मोठा प्रश्न आहे, की मी पार्टनरशिपमध्ये फसलो. लोकं इतकी येतात ना माझ्याकडे, की "सर, मी पार्टनरशिपमध्ये पैसे इन्व्हेस्ट केले आणि आता मी फसलोय." हं. मग मी त्यांना काय सांगतो, त्यांना म्हणण्यापेक्षा कुठल्याही व्यक्तीला माझं एक सांगणं असतं, की पार्टनरशिपमध्ये व्यवसाय चालू करताना जर तुम्ही माझ्याकडे आलात, तर मी तुम्हाला एक चार्ट बनवून देतो. त्या चार्टमध्ये काय असतं, की कोणी काय काम करावं. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं प्लॅनिंग खूप चांगलं आहे आणि दुसऱ्याचं प्लॅनिंग खराब आहे. तर मी लिहून देतो, की एक्स व्यक्तीने प्लॅनिंग करावं, वाय व्यक्तीने प्लॅनिंगमध्ये पडूच नये. ओह! किंवा एक्स व्यक्तीचं फायनान्शियल खूप चांगले आहेत. त्याच व्यक्तीने फायनान्शियल गोष्टी बघाव्यात, दुसऱ्याने फायनान्शियल्समध्ये बघू नये. एखाद्याचं कस्टमर रिलेशनशिप चांगलं आहे. त्यानेच क्लायंट्सकडे जावं, दुसऱ्याने जाऊ नये. अच्छा. सो मी त्यांना प्रॉपर चार्ट आखून देतो, की या गोष्टी तू करायच्या आहेत, या गोष्टी तू करायच्या आहेत. अच्छा. सो अशी जर क्लॅरिटी असेल, तर मग हं, त्याच्यात हं. वादविवाद होत नाहीत. आणि मी हे पण सांगतो, की तुम्ही दोघांनी पार्टनरशिप करा की नको, हां. हे सर्वात महत्त्वाचं. बरोबर. सो मी व्यवसाय अशा दृष्टीने बघतो. मग व्यवसाय म्हणला की किंवा नोकरी म्हणली की पैसा, श्रीमंती ह्या गोष्टी येतात. तर ह्याबद्दल आपला हात काय सांगतो? हातावरचं आता याच्यात सर्वात एक महत्त्वाची गंमत आहे. मला एक उदाहरण येते हेच इथं द्यावंसं वाटेल, की सुंदर पिचाई आपल्या सगळ्यांना हं, माहिती हं. आहेत. सुंदर पिचाईंचा जर तुम्ही हात बघितला ना, त्यांचं हे मधलं बोट बघा खूप जास्त मोठं आहे. अच्छा. हां. आणि प्रचंड म्हणजे ते वेगळं दिसतंच. तुम्ही त्यांच्या हाताचा फोटो बघा. हं, हं. ते शनीचं बोट आहे. बरं. सगळे दोष देतात शनीला, की मला शनीपीडा आहे. सगळं म्हणजे शनीचा दोष आहे, 7.5 आहे, सगळं आहे. पण हात असं सांगतो, की तुमचा शनी चांगला असल्याशिवाय तुम्हाला कधीच पैसा मिळणार नाही. कारण शनीच्या खालीच भाग्यरेषा असते. हो. हातावरची कुठलीही रेषा जी शनीकडे जाते ती म्हणजे भाग्यरेषा. त्यामुळे अच्छा. शनी जर असेल तर आणि तरच तुम्हाला पैसा मिळतो, नाहीतर पैसा मिळत नाही. अच्छा. सुंदर पिचाईंचा हात तुम्ही याच्यासाठी बघू शकता. अ त्यांचं शनीचं बोट खूप चांगलं आहे, खूप मोठं आहे आणि तुम्ही बाकी त्यांचे फायनान्शियल्स तर माहितीच आहेत तुम्हाला. मग एखाद्याला जर आर्थिक अडचणी असतील, तर ते त्याच्या हातावर दिसतं का? खूप क्लिअर दिसतात.
बर. म्हणजे त्याची जर भाग्यरेषा खराब असेल, तर त्या व्यक्तीला आर्थिक अडचणी येतातच येतात. त्या कधी येणार आहेत, कधी जाणार आहेत हे पण कळतं. आता एक जस्ट एक्झाम्पल देतो मी. एक महिन्याभरापूर्वी माझ्याकडे एक क्लायंट आले होते. खूप मोठा व्यवसाय होता त्यांचा. म्हणजे अशा स्टेजला आले होते, की ते स्वतःची बँक वगैरे चालू करणार होते. ओ. अशा लेव्हलला ते आले होते. पण मला हातावरती वेगळंच दिसत होतं. मला हातावरती दिसत होतं, की ह्या-ह्या वर्षी काहीतरी प्रॉब्लेम झालाय. मी त्यांना विचारलं, की "ह्या वर्षी काय झालंय?" ते म्हणे, "हो, मी बँकरप्ट झालो होतो आणि 5 वर्ष मी जेलमध्ये होतो." अरे बापरे. आणि 103 करोडचं लोन त्यांच्यावरती होतं. त्या लोनमुळे ते जेलमध्ये गेले होते. आता 103 करोड ही काही छोटी गोष्ट नाही. पण ती अडचण येणार आहे. ते मला हातावरती दिसत होतं. पण ते माझ्याकडे आले होते ते त्याच्यानंतर आले होते. अच्छा. तेव्हा ते सगळं घडून गेलं होतं. 5 वर्ष ते बिचारे जेलमध्ये राहिले होते. आणि आता माझ्याकडे आले होते, की मी आता काय करू? सो मी त्यांना सांगितलं, की तुम्ही फायनान्शियल कन्सल्टेशनमध्ये होते ते. मी त्यांना सांगितलं, "आत्ता तुम्ही ही ही जे काही तुमचा व्यवसाय आहे, तो व्यवसाय तुम्ही करू नका. तुम्ही दुसरं काहीतरी करा. तर आणि तरच तुम्हाला प्रगती आहे." आणि मागचं परत मिळणार आहे का? तर माझं उत्तर त्यांना नाही होतं. कारण त्यांच्या हातावरती ते मिळणार नव्हतं. हं. पण मग ह्याला काही उपाय असतात? मॅडम घटना बदलू शकत नाही कोणीच. म्हणजे उपाय मी देतो का? हो, उपाय मी देतो. पण ते उपाय कशासाठी असतात? तर तुमची मानसिकता त्या गोष्टीसाठी तयार व्हावी म्हणून असतात. म्हणजे आता माझ्याकडे समजा एखादा व्यक्ती आलेला आहे, एक 30-32व्या वर्षी आलेला आहे. मला माहिती आहे, की त्याचं जे काही बदलणार आहे ते 35व्या वर्षानंतरच बदलणार आहे. मी त्याला आत्ता सांगू शकत नाही, की तुझं आत्ता लगेच बदलणार आहे. मी काही जादूगार नाहीये. माझ्याकडे आलात, जादू झाली, सगळं व्यवस्थित झालं आणि तुम्ही गेलात. मला दिसतंय, की 35व्या वर्षीच बदलणार आहे. पण मला काय करायचं हे 3 वर्ष त्याची मेंटॅलिटी चांगली राहिली पाहिजे. म्हणून मला उपाय द्यायचे आहेत. अच्छा. मग मी काय देतो उपाय? तर 3 वर्ष तो डिप्रेशनमध्ये जाऊ नये, त्याला त्रास होऊ नये. या गोष्टीसाठी मी त्याला मानसिक आधार मिळावा म्हणून उपाय देतो. त्याच्यातनं त्या माणसाला उभारी मिळते. जे काही आधीचे त्रास असतात, ते त्रास जात नाही, पण ते त्रास सहन करण्याची ताकद वाढते. आणि कुठलाही हा त्रास एकदा तुम्ही एक्सेप्ट केला, की तो त्रास निघून जातो. त्यामुळे मग बदल दिसतात. म्हणजे लोकं जे तुम्ही बरेचसे माझे जर तुम्ही रिव्ह्यूज बघितले, खूप जास्त फरक जाणवला. ते फरक जाणवला हा त्यांची मानसिकता बदलते म्हणून फरक जाणवते. बाकी याच्यात मी काही जादूगार नाहीये. मग आपल्याला हातावरून एखाद्याचा भाग्योदय कधी आहे किंवा आजकाल आपण राजयोग वगैरेही म्हणतो, तर हे कळू शकतं? राजयोग अशी खरं तर काही संकल्पना नाहीये. अच्छा. त्या माणसाचा भाग्योदय कधी आहे नक्की कळू शकतो. अच्छा. म्हणजे ह्या-ह्या वर्षी तुला अचानक धनलाभ आहे का? येस, ते कळू शकेल. किंवा ह्या-ह्या वर्षीनंतर तुझं करियर खूप स्टेबल होणार आहे. तुला टेन्शन घ्यायची गरज नाहीये, असं मी नक्की त्या व्यक्तीला सांगू शकतो. अच्छा. हां, एखाद्याने मला विचारलं, "मला 100 करोड मिळतील का?" मला नाही सांगता येत. आपण मगाशी बाबतीत बोललो. पण त्याच वेळी तुम्ही असंही म्हणलात, की जे घडणार आहे, त्याला तर आपण टाळू नाही शकत. नाहीच. मग उपाय का करायचे? बेसिकली बरोबर आहे तुमचं, की घटना जी काही घडणार आहे, ती घडणारच आहे. ती तुम्ही कुठलेही उपाय केले तरी बदलणार नाहीये. फक्त ह्याच्यात बदलणार काय आहे, तर तुमची मानसिकता. हं. म्हणजे मी समजा तुम्हाला सांगितलं, की ह्या-ह्या वर्षात तुम्हाला ॲक्सिडेंट होणार आहे. फॉर एक्झाम्पल आपण समजू, की ह्या-ह्या वर्षात तुमचा ॲक्सिडेंट होणार आहे, हे मी तुम्हाला सांगितलं. तुम्ही काय कराल त्या वर्षात? पूर्ण काळजी घ्याल. हं. बरोबर आहे? म्हणजे तुम्ही हेल्मेट घालाल, जर कारने जाणार असेल तर तुम्ही 5 स्टार सेफ्टी असलेली कार घ्याल किंवा जे काही तुम्हाला उपाय करता येतील ते तुम्ही उपाय कराल. मग जर तुम्हाला मी सांगितलंच नाही ॲक्सिडेंट होणार आहे, तेव्हा जो काही ॲक्सिडेंटचा इम्पॅक्ट होणार आहे, हं. तो किती असणार आहे आणि जेव्हा तुम्ही सगळी काळजी घेणार, तेव्हा त्याचा इम्पॅक्ट किती असणार आहे? अच्छा. म्हणजे मी समजा एखादा 4 व्हीलर किंवा 2 व्हीलरवाला आहे. त्याला मी सांगितलं, की "बाबा तुझा ॲक्सिडेंट होणार आहे." तो जर हेल्मेट, जॅकेट सगळं जर घालून गेला, ॲक्सिडेंट होणारच आहे, पण त्याला लागणार नाहीये. अच्छा. म्हणून मी सांगतो, की हे जे उपाय आहेत, हे तुमची मानसिकता आणि त्या घटनेकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलते. म्हणून उपाय करायचे. अच्छा. मग स्वभाव पण कळू शकतो? म्हणून स्वभाव तर महत्त्वाचा आहे. हं, हं. म्हणजे माझ्याकडे कोणीही हात दाखवायला आल्यानंतर पहिले 5 ते 7 मिनिटं मी त्याच्या स्वभावाबद्दलच बोलतो. अच्छा. मग स्वभावाबद्दल मी त्याच्या हातातल्या चांगल्या, वाईट ह्या सगळ्या गोष्टी मी त्याला सांगतो. त्याने काय बदलणं गरजेचं आहे, काय त्यांनी जास्त गोष्ट चांगल्या रीतीने केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपल्याला हातावरनं कळतात. अच्छा. माझा सांगू शकाल स्वभाव?
खूप जास्त स्पष्ट आणि खरं बोलता तुम्ही अरे बऱ्याचदा. तुमचं बरोबर आहे. मॅनेजमेंट स्किल खूप चांगलं आहे. पण खूप जास्त स्पष्ट आणि खरं याचं उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही एखाद्या लंगड्याला डायरेक्ट लंगडा म्हणाल आणि मग तो त्याला त्रास होईल. आहे म्हणजे ग. जर तुम्ही त्याला लंगड्याच्या ऐवजी बिचाराचा पाय मोडला असं म्हणलात तर त्याला त्रास नाही होणार. बरोबर आहे. पण तुम्ही काय करता, तुम्ही जास्त डायरेक्ट त्याला जे आहे ते तोंडावरती बोलून टाकता. आतापर्यंत तुमच्याकडे कुठल्या प्रोफेशनमधली माणसं सगळ्यात जास्त आली आहेत? सर्वात जास्त लोकं येतात माझ्याकडे, एकतर मला व्यवसाय करायचा आहे, करू की नको? व्यावसायिक सर्वात जास्त येतात. त्याच्यानंतर येतात मानसिक त्रास असलेली लोकं खूप जास्त येतात. कारण डिप्रेशनमध्ये जाणं आणि आत्ता काय झालंय ना, डिप्रेशनला लोकं खूप जास्त ग्लोरिफाय करतात. हं. हे माझ्याकडे मध्ये क्लायंट आले होते. 26-27 वर्षाची मुलगी असेल ती. मला एन्झायटीचे हे येतात म्हणे, ट्रिप्स येतात. बरं. एन्झायटीच्या ट्रिप्स काय आहेत? एकतर एन्झायटी अशी गोष्ट आहे जी नाही यायला पाहिजे हं. आणि ते तुम्ही ग्लोरिफाय करून सांगता, मला ट्रिप्स येतात. माझं म्हणणं असतं की मानसिक आजार हे हातावरनं कळतात. खूप जास्त क्लिअर कळतात. एक क्लायंट होता माझा. त्याला डिप्रेशनच्या गोळ्या चालू होत्या. हं, हं. तो माझ्याकडे आला, मी हात चेक केला आणि त्याला काही उपाय दिले. 3 महिन्यांनी तो जे दिवसाला 8 गोळ्या खात होता, तो 5 वरती आला 3 महिन्यात. बरं. आणि डिप्रेशन हे पूर्णपणे जाऊ शकतं का? नाही. तो मानसिक स्वभाव आहे. पण त्याच्यासाठी ज्या काही गोळ्या घ्याव्या लागतात किंवा त्याच्यासाठी जे काही औषधोपचार करावे लागतात, ज्याने साइड इफेक्ट्स खूप जास्त आहेत, त्याच्यावरती आपण सोल्युशन चांगले सांगू शकतो, विना औषधाचे. अच्छा. तर माझ्याकडे येतात कोण-कोण? तर व्यावसायिक खूप जास्त येतात. ज्यांना आर्थिक प्रॉब्लेम आहे ते खूप जास्त येतात. ज्यांना मानसिक त्रास खूप जास्त आहेत ते येतात आणि सर्वात महत्त्वाचे सध्या जे येत आहेत ते म्हणजे राजकारणी. बरं. हां. आम्हाला तिकीट मिळेल का? आम्हाला कुठल्या पक्षाकडनं तिकीट मिळेल? आम्ही कुठल्या पक्षात जाऊ? हे सध्याचा इतका त्रासदायक प्रश्न आहे. म्हणजे मी ह्या गटात जाऊ का त्या गटात जाऊ? मला कुठे मिळेल? सो राजकारणी सध्या माझ्याकडे खूप जास्त येतात कारण आत्ता निवडणुका हं, आलेल्या आहेत. हं, हं. त्यामुळे ही सगळीच लोकं जी ज्यांना आहे ते सगळ्याच प्रोफेशनची लोकं येतात. अच्छा. तुम्ही एखादं उदाहरण देऊ शकता राजकारणी लोकांचं? नाव न घेता देतो. हो, हो. अगदी. ओके. एक विद्यमान आमदार आहेत. बरं. 2 टर्म पूर्वी ते आमदार झालेले आहेत आणि त्यांचे वडीलसुद्धा राजकारणातच होते. चांगल्या पदावरती होते. मी त्यांचं पद नाही सांगत, नाही तर लगेच कळेल ती व्यक्ती कोण आहे. पण चांगल्या पदावरती होते. त्यांचं ते पद जाणार होतं आणि ह्याला आमदारकी मिळणार होती. अच्छा. सो आमदारकी म्हणजे आमदार व्हायच्या आधी ते माझ्याकडे आले होते. त्यांचा हात चेक केल्यानंतर मला जाणवलं, की ह्या-ह्या वर्षात त्यांना सक्सेस आहे राजकारणात. सो मी त्यांना सांगितलं, तुमच्या घरात थोडासा प्रॉब्लेम होणार आहे, लॉस होणार आहे, पण तुम्हाला नक्की फायदा होणार आहे. हं, हं. त्यांच्या वडिलांचं जे काही पद होतं ते गेलं आणि त्यांना आमदारकी मिळाली. बरं. आता परवाचंच एक उदाहरण सांगतो. राजगुरुनगरवरनं एक जण आले होते. हं. त्यांचं त्यांच्या वयाच्या 35व्या वर्षापासून ते राजकारणात दिसत होते. पण यश मात्र 53व्या वर्षी दिसत होतं. ओह! त्यांचं अख्खं घराणं राजकारणी. त्यामुळे 35व्या वर्षी त्यांनी राजकारणात एंट्री मात्र केली. पण कुठलंच पद आजपर्यंत मिळालं नव्हतं. जे आता त्यांना याच्यात मिळेल. अरे वाह! हां. मध्ये एक अशी घटना घडली होती, की अ, एक महाराष्ट्रात खूप नावाजलेली एक केस आहे. त्या केसमध्ये अडकलेली एक व्यक्ती माझ्याकडे आली होती हं. आणि त्याने मला असंच विचारलं, की "माझ्या हातात काही वेगळं दिसतंय का तुम्हाला?" त्या व्यक्तीने मला आधी काही म्हणजे संपर्क केला नव्हता, काही नव्हता. मला ती माहीत पण नव्हती कोण आहे. ती आली आणि तिने विचारलं, "माझ्या आयुष्यात काही असं वेगळं काही दिसतंय का?" आणि मला हातावरती बंधनयोग दिसला. म्हणजे जसं मी मगाशी सांगितलं, की हातावरती आयुष्यरेषेला अ, जर चौकोन असेल, तर बंधनयोग दिसतो. हं. म्हटलं, "सर, ह्या-ह्या वर्षी तुमच्या आयुष्यात काहीतरी चुकीचं घडलेलं आहे आणि तुम्ही अ, अटक झाली होती तुम्हाला." ते म्हणे, "हो, हो. ह्या-ह्या केसमध्ये मला आत टाकलं होतं. मी त्यातला 8वा आरोपी होतो. माझ्यावरती खरं तर मी काही केलेलं नसताना, आता प्रत्येकजणच म्हणतो, माझ्यावरती मी काही केलेलं नसताना तो आरोप झाला होता. पण मला हातावरती बंधनयोग दिसत होता आणि ते झालं होतं त्याच्या आयुष्यात. त्याचा प्रश्न होता, की हे तुम्ही सांगितले ते बरोबर आहे, पण त्याच्या पुढे काय?" म्हणलं, "ह्या केसमधनं तुम्ही या-या वर्षी सुखरूप बाहेर पडणार आहात. तुमच्या हातावरती तशी रेष आहे, की तुम्ही यावर्षी सुटाल." हं. आणि ते प्रकरण आता पूर्ण निवळलंय. ती व्यक्ती अच्छा. पूर्णपणे निर्दोष म्हणून सिद्ध झालेली आहे. आज ते म्हणजे आयुष्य त्याचं छान जगतीये.
तुमची आत्तापर्यंत ही जी प्रेडिक्शन्स आहेत ती किती टक्के खरी झाली आहेत? मॅडम टक्केवारी खरंच काढली नाही. कारण आत्तापर्यंत जवळपास एक 7,000-8,000 जणांचे हात बघून झाले. बापरे! तेव्हा असं किती टक्के झाले हे माहीत नाही. पण माझ्याकडे जे काही रिव्ह्यूज आलेले आहेत आणि जी लोकं आणि महत्त्वाचं काय आहे ना, मला एक चांगला अनुभव येतो. एक व्यक्ती आली ना, त्याचं अख्खं कुटुंब नंतर माझ्याकडे येतं. हं. आणि हे कधी होतं, जेव्हा त्या व्यक्तीला अनुभव येतो तेव्हाच. बरोबर. म्हणजे मी खूप आधी लेख लिहायचो. तेव्हा मी फॅमिली ज्योतिष नावाचा एक लेख लिहिला होता आणि हे कधीच लॉकडाऊनमध्ये मी लेख लिहायचो. सो फॅमिली ज्योतिषचा अर्थच काय आहे, जसं आपण फॅमिली डॉक्टर असतो. काही झालं की आपण त्याच्याकडे जातो हं, हं. आणि अख्खी फॅमिली जाते. तसंच अख्खी फॅमिली माझ्याकडे येते हं. आणि अख्खी फॅमिली माझ्याकडनं कन्सल्टेशन घेते. त्यामुळे पर्सेंटेज नाही मांडणार, पण लोकांचा विश्वास बऱ्यापैकी आहे. तुम्ही उपाय दिले आहेत आणि त्याचा लोकांना फायदा झालाय, असं काही उदाहरण आहे? खूप चांगलं आहे. याच्यावरती एक खूप चांगलं उदाहरण देतो मी. एक बेसिकली मुसलमान व्यक्ती आहे बरं. आणि परत मी ते सांगेन, की ह्या क्षेत्रात कुठलीही जात, धर्म काहीही न बघता लोकं येतात. हं. कारण लोकं अडचणीत असतात बरोबर. आणि त्यांना सोल्युशन हवं असतं. सोल्युशन कोण देतंय त्याच्याशी त्यांना काही घेणं-देणं नसतं. ते सोल्युशन शोधायला आलेले असतात. त्यामुळे माझ्याकडे बरेचसे क्लायंट्स माझे मुसलमानही आहेत, ख्रिश्चनही आहेत, सगळे आहेत. तर ती व्यक्ती आली होती आणि त्या त्या व्यक्तीच्या हातावरती मला पितृदोष दिसत होता. बरं. व्यक्ती व्यवसाय करत होता, चांगला व्यवसाय करत होता, पण सक्सेस मिळत नव्हता. त्या व्यक्तीच्या हातावरती मी त्यांना विचारलं, की "सॉरी, पण मला तुमच्या हातावरती असं दिसतंय, की तुमची कुठेतरी शेतजमीन आहे आणि त्याच्यात काहीतरी देवी आहे." पण "सर, पण मी तर मुसलमान आहे." म्हणलं, "ठीक आहे, तुम्ही आत्ता मुसलमान आहात, पण तुमची शेतजमीन आहे आणि त्याच्यात कुठलीतरी देवी आहे आणि तिचं करणं तुमच्या हातनं राहतंय." त्यांनी घरी फोन केले. वडिलांना विचारलं. वडिलांनी त्यांच्या जे काही गावाला जे राहत होते त्यांना विचारलं. ते सगळं झाल्यावर कळलं त्यांच्या जमिनीमध्ये देवीचं मंदिर आहे. ओह! आणि हे मुसलमान असल्यामुळे त्याचं काहीच केलं जात नव्हतं. हं, हं, हं. मग ते उपाय जे काही उपाय असतात पितृदोषावरचे ते उपाय सांगितले. ते केले. आज त्या व्यक्तीचं दुबईमध्ये ऑफिस आहे. अरे वाह! हां, म्हणजे एवढा प्रचंड फरक पितृदोषावरचे उपाय असतील किंवा हे उपाय केल्यामुळे पडतो आणि हातावरती पितृदोष हा खूप ठळकपणे जाणवतो. अच्छा. आणि महत्त्वाचं काय माहिती आहे का? पितृदोष म्हणजे सध्या खूप गैरसमज आहेत याच्यात. हं, हं. पितृदोषावरती कालसर्पयोग सांगितला जातो, त्रिपिंडी सांगितला जातो. पण माझं म्हणणं असतं पितृदोषावरती कुठलीही पूजा वगैरे करून तुम्हाला 100% इफेक्ट पडत नाही. त्यासाठी तुम्हाला रोज तुमच्या आयुष्यात काही गोष्टी करायच्या आहेत. आता साधे सोपे उपाय त्याच्यावरती काय आहेत? तर तुम्ही गोमातेला हिरवा चारा दिला पाहिजे हं. किंवा भटक्या कुत्र्यांना, भटक्या, पाळलेला नाही. हं. भटक्या कुत्र्यांना तुम्ही काहीतरी खायला दिलं पाहिजे. असे सोपे-सोपे उपाय मी सांगतो. जेणेकरून त्यांचा पितृदोषाचा त्रास निघून जातो. आणि महत्त्वाचं काय माहिती आहे का? पितृदोष म्हणजे काय हे समजून घ्यायला पाहिजे लोकांनी. हं. पितृदोष म्हणजे काय? तर त्या व्यक्तीच्या पणजोबांपासून आत्तापर्यंत त्या घरात अपमृत्यू झालेले असतात. बरं. अपमृत्यू म्हणजे काय? तर ॲक्सिडेंट झालेला असेल किंवा खून झालेला असेल किंवा आत्महत्या झालेली असेल. बरं. आणि त्या व्यक्तीच्या वडिलांची पिढी आणि त्या व्यक्तीची पिढी या 2 पिढ्यांमध्ये वैवाहिक आणि संतती याविषयी खूप जास्त प्रॉब्लेम्स असतात. हं, हं, हं. पितृदोष हा अख्ख्या घराण्याला असतो. म्हणजे समजा त्या म्हणजे आपण जे म्हणलं, की वडिलांची पिढी आणि त्यांची खालची पिढी. जर 80% लोकांना विवाहामध्ये विवाह न होणं, उशिरा होणं किंवा न टिकणं, संततीमध्ये न होणं, उशिरा होणं किंवा झाल्यास काहीतरी प्रॉब्लेम असणं, हं, हं. हे जर 80% लोकांना प्रॉब्लेम असेल तर आणि तरच तो पितृदोष. नाहीतर तो पितृदोष नाही. आजकाल सर्रास सांगितलं जातं तुम्हाला पितृदोष आहे. हं. पण खरंच हे प्रॉब्लेम आहेत का? हे बघायला पाहिजे. काय होतं पितृदोष सांगितलं की त्या माणसाच्या डोक्यात गोष्टी सुरू होतात. तो जातो त्र्यंबकेश्वरला, तो जातो कुठेतरी, तो महागड्या सगळ्या उपाय करतो, पूजा करतो आणि फरक काहीच पडत नाही. हं. कारण तो पितृदोष नसतोच, तो दोष वेगळा काहीतरी असतो. त्यामुळे माझं म्हणणं आहे पितृदोष काय हे पहिले समजून घ्यायला पाहिजे. मग हे जे दोष असतात, तर यावर काही तुम्ही उपाय सांगू शकाल का? हो, साधे सोपे उपाय आपण जसं मगाशी सांगितलं, की पितृदोष असेल तर आपण अ, गाईला चारा देणं असेल किंवा तसे उपाय आपण खूप प्रत्येक प्रॉब्लेमला उपाय हे आहेतच. अच्छा. आपण तेच तसे उपाय सांगतो. अशा काही गोष्टी आहेत, की ज्या हात बघून नाहीच दिसत, म्हणजे काही लिमिटेशन्स आहेत हात बघताना? आता प्रत्येक शास्त्राला किंवा प्रत्येक गोष्टीला लिमिटेशन्स आहेतच आणि हाताला आहेत हे मी मान्य करतो.
तर काय आहेत ते लिमिटेशन? तर सर्वात पहिले कुंडली ज्या पद्धतीने घटना कधी घडणार आहे, हे अगदी दिवसानिशी सांगू शकते. तसा हात दिवसानिशी सांगू शकत नाही. हात काय सांगू शकतो? ह्या वर्षी, या महिन्यात घटना घडेल. पण कुठल्या दिवशी घडेल, ते नाही सांगू शकत. आणि सर्वात महत्त्वाचं आम्हाला एक हे सांगितलेलं आहे, की कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू सांगू नये. अच्छा. म्हणजे आमच्या गुरूंनी सांगितलेलं आहे, की मृत्यू सांगायचा नाही. हं, का सांगायचं नाही याचं एक तुम्हाला उदाहरण देतो. म्हणजे माझ्याकडे एक क्लायंट आले होते. साधारण त्यांचं वय एक 46-47 वगैरे होतं. 23-24व्या वर्षी त्यांनी असाच एका पामिस्टला हात दाखवला होता. त्यांनी सांगितलं होतं, "वयाच्या 52व्या वर्षी तुम्ही जाणार. वयाचं 52 वर्ष हे तुमचं शेवटचं वर्ष आहे." तो बिचारा व्यक्ती 23-24व्या वर्षापासून ते आत्ता जे माझ्याकडे 46व्या वर्षी आलाय, इतके वर्ष तो डिप्रेशनच्या गोळ्या खातोय. अरे बापरे! का? तर फक्त एकच गोष्ट, मी 52व्या वर्षी जाणार आहे. हे इतकं त्रासदायक असतं, की माणूस म्हणून सर्वात पहिले आम्हाला जेव्हा हे सगळं शिकवलं जातं, तेव्हा आम्हाला सांगितलं जातं, की तुम्ही ज्योतिषशास्त्र जेव्हा शिकताय, तेव्हा तुमच्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे. कारण तुम्ही तो एखाद्या माणसाचं आयुष्य बनवूही शकता आणि बिघडवूही शकता. कारण माणूस खूप जास्त विश्वास ठेवून तुमच्याकडे आलेला असतो. त्यामुळे हे या शास्त्राचे लिमिटेशन्स आहेत, की मृत्यू नाही सांगता येत. अच्छा. नाही सांगत आम्ही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एखादी घटना कधी घडणार आहे, हे आपण दिवसापर्यंत पामिस्ट्रीमध्ये नाही सांगू शकत. मग एखाद्याला जर अकाल मृत्यू त्याच्या हातावर दिसत असेल तुम्हाला, तर मग तुम्ही त्याला काय पद्धतीने सांगता म्हणजे? बेसिकली मृत्यू म्हणण्यापेक्षा आपण म्हणूया काहीतरी संकट. हं. अ, तुमच्या जीवनाशी काहीतरी संकट जीवनामधलं. तर मी त्याला काय सांगतो माहिती आहे का, की ह्या-ह्या वर्षात तुम्हाला तुमच्या हेल्थची काळजी घेणं गरजेचं आहे. आणि फक्त एवढंच म्हणजे एवढंच न थांबता मी त्याला सांगतो, ह्याच्या आधी 1.5 वर्ष तुम्हाला दर 6 महिन्याला हेल्थ चेकअप करायचं आहे. हं. याने काय होतं, ते हेल्थ चेकअप केल्याने समजा ती व्यक्ती माईल्ड हार्ट अटॅक येणार असेल, ती घाबरून न जाता त्याला आधीच कळतं आणि ते त्रास टळतो. हं. म्हणजे मृत्यू मी नाही बदलू शकत. पण आधीचा जो त्रास आहे, तो नक्कीच त्याचा कमी होऊ शकतो. जसे पामिस्ट्रीचे लिमिटेशन्स आहेत, तसे मला कधी-कधी एक चांगली गोष्ट काय वाटते, तर आपल्यामधले बरेच जण ज्योतिषाकडे गेलेले असतील. त्यांनी सांगितलं असेल, तुमचा बुध वक्री आहे. तुम्हाला त्याचा अर्थ कळतो? नाही. पण पामिस्ट्रीमध्ये असं काहीच नाहीये. हं. मी काय सांगतो, की तुमची जर करंगळी छोटी आहे किंवा करंगळी वाकडी आहे, तुम्हाला स्वतःला व्यक्त व्हायला त्रास होतो. अच्छा. हे कळलं तुम्हाला? हं. सो इतकं सोपं पामिस्ट्री आहे. हं. पामिस्ट्री हे इतकं सोपं करून सांगतं. बुध वक्री आहे याचा अर्थ काय? तर बुध खराब आहे. बुध काय आहे? तर वाचा आणि व्यापार. हं, हं. मी काय सांगतो, तुम्हाला व्यक्त व्हायला त्रास होतो. तुम्ही बऱ्याचदा जे काही बोलता त्याच्याऐवजी समोरच्याला वेगळंच काहीतरी जातं आणि समोरच्याचा गैरसमज होतो. सो कुंडली आणि पामिस्ट्री याच्यामध्ये हा फरक आहे, की बुध वक्री आहे, शनीची ही दृष्टी आहे किंवा 7.5 आहे. हे काहीच हस्तसामुद्रिकमध्ये येत नाही. आपण ज्यावेळी उपायांबाबत बोलतो, त्यावेळी जसं ज्योतिषी रत्न किंवा काही खडे घालायला सांगतात, तसं तुम्हीही सांगता? मी रत्न नाही सांगत. बरं. कारण महत्त्वाचं काय आहे ना मॅडम, रत्नांना जशा चांगल्या गोष्टी आहेत, तशा वाईट गोष्टी पण आहेत. हं. म्हणजे मी काही एक्झाम्पल्स देतो तुम्हाला. तुम्ही मोती घातलाय. मोती का घालतात? तर व्यक्ती खूप चिडचिडी असते किंवा मानसिक त्रास असतो. तो त्रास कमी होण्यासाठी मोती दिला जातो. मोती काय करतो? तर माणसाला शांत करतो, थंड करतो. पण त्यावेळेलाच तो माणूसही शांत होतो आणि त्याची आर्थिक प्रगतीही शांत होते. हो. तुम्हाला अजून एक पुष्कराजचं खूप उदाहरण देतो चांगलं. सध्या मार्केटमध्ये तुम्हाला 2च रत्न दिसणार. पुष्कराज आणि पाचू. हं. ज्याच्या बघाल त्याच्या हातात पुष्कराज हा दिसतोच. पण माझ्याकडे एक क्लायंट आला होता. त्याच्या वडिलांची खूप चांगली मोठी इंडस्ट्री होती आणि तो जो क्लायंट आला होता तो स्वतः गुरुतत्त्वाचा म्हणजे त्याचा गुरु चांगला होता. प्लस त्याने पुष्कराज घातला होता. पुष्कराज काय करतो तर गुरुतत्व वाढवतो आणि गुरुतत्व जास्त चांगले असलेली माणसं कधीच व्यवसाय करू शकत नाही. बरं. कारण काय गुरु सरळ मार्गी चालायला लावतो आणि व्यवसाय कधीच सरळ मार्गी नसतो. त्या मुलाला व्यवसायच जमत नव्हता. म्हणजे 5 त्याच्या कंपन्या आहेत. त्याच्या वडिलांनी सगळं चालू केलंय. पण याला धंदा नाही सांभाळता येत. मग मी अशा वेळेस त्याला सांगितलं, "तू पुष्कराज काढ." म्हणजे नाण्याच्या 2 बाजू आहेत. हं. पुष्कराज चांगला आहे का? गुरु चांगला आहे का? हो. पण सध्या तुला काय पाहिजे? आपण जे उपाय देतो ना, ते तुला सध्या काय पाहिजे?
याच्यावरती उपाय देतो. अच्छा. ना की तुला आयुष्यभरासाठी काय पाहिजे. तुला आत्ता काय पाहिजे? तुला पैसे पाहिजेत. तुला अ, तुझी जी काही इंडस्ट्री ती व्यवस्थित सांभाळायची आहे. मग पुष्कराज काढ. तुझं गुरुतत्व कमी झालं तरी चालेल. तर आणि तरच तुझा धंदा चालेल, नाहीतर नाही चालणार. हं, हं, हं. म्हणून मी उपरत्न सजेस्ट करतो. उपरत्नात काय इफेक्ट कमी मिळतात का? हो. म्हणजे गुरूचं उपरत्न आहे सिट्रिन. मी सिट्रिनचं ब्रेसलेट सांगतो का? हो. त्याने साइड इफेक्ट कमी होतात. जरी इफेक्ट कमी असले, तरी माणसाला थोडा जरी इफेक्ट मिळाला तरी तो खुश असतो. तो बेसिकली त्याचं मन प्रफुल्लित होतं. पण निगेटिव्ह इफेक्ट मिळाले, की त्रास जास्त होतो. आधीच तो त्रासात असतो, त्रास अजून वाढतात. त्याच्यापेक्षा मी उपरत्न सांगतो, जेणेकरून त्याला त्रास कमी होईल, रादर त्रास होणार नाही आणि त्याला त्याचा फायदा होईल. पण उपरत्न म्हणजे काय? उपरत्न म्हणजे त्याच म्हणजे पुष्कराज आहे. पुष्कराजचं आता हे सिट्रिन आहे. बरं. हे पुष्कराजचं उपरत्न आहे. याच्यात 2 गोष्टी एकतर मला साधता येतात. हे ब्रेसलेट मला त्यांना ₹750-700 मध्ये देता येतं. पुष्कराज जर तुम्ही घ्यायला गेलात, तर तो एक पुष्कराजच मिळतो जवळपास 3,000-4,000 ला. मग त्याची सोन्याची अंगठी करायची म्हणजे ते एक 30,000-40,000 गेले. म्हणजे आधीच माणूस आलेला आहे तुमच्याकडे खड्ड्यात गेलेला हं. किंवा ज्याला त्रास आहे असा आणि त्याला तुम्ही अजून खर्च सांगताय. त्याच्यापेक्षा माझ्याकडे जो माणूस येतो त्याला मी ₹1000 पेक्षा जास्त कुठलाही उपाय देत नाही. अच्छा, 1000-1200 याच्यापेक्षा जास्त कुठलाही उपाय नाही, जेणेकरून माणसांना त्रास होणार नाही. अच्छा. ते येतात, उपाय करतात, त्रास त्यांचा कमी होतो आणि मग ते सुखी आयुष्य जगतात. कारण हे फक्त बूस्टर आहे. हे तुमच्या आयुष्याचं म्हणजे जसं आपण हे घेतो ना, प्रोटीन घेतो किंवा सप्लिमेंट घेतो, तसं हे वापरायचंय. त्याच्यावरती आयुष्य नाही जगायचंय. आपण आत्ता जसं विषयी बोलत होतो, तर असं खूप आजकाल ऐकलं जातं, की तुम्ही हा उपाय करा आणि तुम्ही कोट्याधीश व्हाल. तो उपाय करा, तुमचे सगळे प्रॉब्लेम्स सुटतील. तर हे खरंच खरं असतं? हे खरंच खोटं असतं. हे खरंच खोटं असतं. असा कुठलाही तसा असतं तर मग मी इथे का असतो? असा काहीही उपाय नाही ज्याने तुम्ही कोट्याधीश होता. हां, तुमचे मार्ग उघडे करण्यासाठी किंवा तुम्ही तुमच्या काही गोष्टी अडकल्यात, तर त्या सुकर करण्यासाठी तुमची मनस्थिती, तुमची मानसिक स्थिती बदलण्यासाठी आपण उपाय नक्की देतो. अच्छा. आणि ते उपाय फक्त आणि फक्त तुमच्या मनावरती काम करतात. बाकी काहीही नाही. म्हणजे हे ब्रेसलेट घातल्याने तुम्ही कोट्याधीश व्हाल किंवा तुमचं कर्ज मुक्ती होईल, असं काहीही होत नाही. जी घटना घडणार आहे ती घडतेच घडते. तुम्हाला ती फेस करायचीच आहे. फक्त ती फेस करण्याची ताकद तुम्हाला याच्यातनं मिळते. या क्षेत्रात खूप फसवणूक चालते सध्या. त्यामुळे अनेक आयुष्य बरबाद होतात. मग आपण योग्य व्यक्तीला हात दाखवतोय की नाही हे कसं ओळखायचं? आता योग्य माणसाकडे जातोय म्हणजे बेसिकली कसं आहे, सर्वात महत्त्वाचं एक गोष्ट असते, की कुठल्याही ज्योतिषाकडे जाऊन आलात, म्हणजे तुम्ही आनंदीच किंवा खुश व्हायला पाहिजे असं नाहीये. माझ्याकडे जेव्हा जातक येतात, तेव्हा मी हेच सांगतो त्यांना, की माझ्याकडे आलायत म्हणजे तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील का? अजिबात नाही होणार आहेत. सर्वात महत्त्वाचं. प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला मी करूच शकत नाही. माझ्याकडे काहीच तशी ताकद नाहीये. मी फक्त तुम्हाला गाईड करणार आहे, की काय गोष्टी होणार आहेत आणि कशा गोष्टी वाचायच्या आहेत. फॉर एक्झाम्पल मला जर त्याच्या आयुष्यात दिसतंय, की भाग्यरेषेला काट आहे. मी काय सांगणार आहे त्या व्यक्तीला, ह्या-ह्या वर्षी तुला इन्कम सोर्समध्ये प्रॉब्लेम येणार आहे. तू आधीपासून पैसे सेव्ह कर. हं. मी त्या माणसाचं ते नुकसान टाळू नाही शकणार आहे. पण त्याच्याकडे सगळे पैसे त्याचे जाण्याच्या ऐवजी कुठेतरी सेव्हिंगला त्याचे पैसे असतील आणि त्याच्यामुळे त्याला मानसिक त्रास कमी होईल किंवा आर्थिक त्रास कमी होईल. सो असेच उपाय जर तुम्हाला सांगितले किंवा असंच जर काही सांगितलं तरच ते योग्य आहे. नाहीतर जर तुम्हाला कोणी सांगितलंय, "तू आता इथे आलायस, हा खडा घाल. पुढच्या वर्षीपासून किंवा उद्यापासून तुझं सगळं चांगलं होईल." नाही. नाही होऊ शकत असं. म्हणजे आम्ही ज्योतिष आहे. आम्ही काही जादूगार नाहीये किंवा आम्ही देव नाहीये. आम्ही जे काही सांगतो त्याला लिमिटेशन्स आहेत आणि घटना घडणारी बदलणार नाही हे तितकंच सत्य आहे. पण काही भविष्य सांगणारे खूप घाबरवतात. मग अशा वेळी काय करायचं? आता मगाशी मी जे सांगितलं तुम्हाला उदाहरण, ते तेच झालं. त्या व्यक्तीनी त्या जातकाला एवढं घाबरवलं, की त्याला डिप्रेशनच्या गोळ्या खाव्या लागल्या. सो व्यक्ती हा तुमच्याकडनं जाताना त्याला त्याच्या आयुष्याबद्दल क्लिअर थॉट्स असले पाहिजेत. हे होणार आहे, हे असंच होणार आहे आणि याच्यासाठी मला माझी तरतूद करायची आहे. इतकं जर स्पष्ट आपण त्याला सांगू शकलो आणि तो जर तेवढा क्लिअर झाला, तर त्याच्यापेक्षा चांगलं काही नाही. तुमच्या प्रोफेशनचे नियम किंवा एथिक्स काय आहेत? सर्वात महत्त्वाचं म्हणजे म्हणजे मुलगा का मुलगी हे आम्ही नाही सांगत. हां, अच्छा. म्हणजे बऱ्याचदा आमच्याकडे क्लायंट्स येतात, की आम्हाला मुलगा होईल का? तरच आम्ही चान्स घेतो. घेऊ नका सांगतो. घेऊ नका.
तुम्ही जर त्याच्यात फरक करणार असाल तर घेऊ नका. हं, हं, हं. त्यामुळे हे एक मी पाळतो, की मुलगा का मुलगी नाही सांगत. आता आपण ज्याप्रमाणे बोललो, की घाबरवतात किंवा अनेक गोष्टी आपल्याला आजकाल दिसतात. तर ह्या अ, शास्त्राबद्दल काही गैरसमज आहेत का? खूप गैरसमज आहेत. खूप गैरसमज आहेत. म्हणजे एकतर याला ऑकल्ट सायन्स म्हणलं जातं. म्हणजे गूढशास्त्र. खरं तर हे गूढशास्त्र नाहीये. हे खूप क्लिअर शास्त्र आहे. म्हणजे तुम्हाला त्या गोष्टी खूप जास्त क्लिअर पद्धतीने तुमच्यासमोर मांडतं. फक्त ती मांडण्याची पद्धत सध्या चुकतीये. हं. म्हणजे खूप मोठ्या-मोठ्या आवाजात लोकं येऊन सांगतात, "आज से आपका जीवन बदलने वाला है." असं कधीच होत नाही आणि सर्वात महत्त्वाचं काय आहे ना, रोजचं येणारं राशी भविष्य ते तर इतकं खोटं असतं. सर्वात मोठं चेष्टा आहे ती. हं. रोज कसं काय माणसाचं आयुष्य बदलू शकतं? आजचा दिन विशेष. माणसाचं रोजचं आयुष्य जर बदलायला लागलं, तर त्या माणसाच्या आयुष्यातच काही राहणार नाही. मला अशीही माणसं माहिती आहेत, की जी रोजच्या दिवसाचं शुभ दिवस असं बघूनच त्यांची कामं करतात. कदाचित ह्यामुळेच ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये फसवणूक वाढली आहे का? फसवणूक वाढली आहे का? मी म्हणेन की प्रत्येकजण प्रत्येकाच्या दृष्टीने त्याचं काम करतोय. लोकं कशी घेतायत? हं. आता मी उदाहरण देतो तुम्हाला. मी स्वतः माझी गाडी घेताना कधी वेळ बघितली. शुभ दिवस बघितला का? हो. पण किती वाजता गाडी घेतली पाहिजे हे मी नाही बघितलं. हं, हं. पण मला क्लायंट विचारतात, "मी गाडी घ्यायला चाललोय, ह्या-ह्या वेळेला गाडी घेऊ का?" आता उत्तर देणं मला भाग आहे. हं. कारण त्याने मला विचारलंय. पण आता ह्याच्यात फसवणूक मी केली आहे का तो खूप जास्त विचारतोय? त्यामुळे माणसं खूप जास्त ह्याच्यावरती अवलंबून राहतायत. त्यामुळे मग प्रत्येकाला उत्तर देणं तर स्वाभाविक आहे. रादर ते गरजेचं आहे. मग कुठलाही ज्योतिषी असो, त्याला जर प्रश्न तसा विचारला गेलाय, तर त्या व्यक्तीला उत्तर देणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणालात, की तुम्ही 7,000-8,000 लोकांचे हात पाहिलेले आहेत. तुम्ही कधी स्वतःचा हात पाहिलाय? अर्थात. हो. जसं मी म्हणतो, की महत्त्वाचे निर्णय घेताना दुसऱ्यांनी हात दाखवावे, तसे महत्त्वाचे निर्णय घेताना मी पण हात बघितलेत. फक्त लग्नाच्या आधी शिकलो नव्हतो म्हणून नाही बघितले. पण येस, बाकीचे जे काही आयुष्यातले महत्त्वाचे मोठे निर्णय घेतले, त्यावेळेस प्रत्येक वेळेस हात बघितला आणि मगच निर्णय घेतलेत. तुमच्याकडे जर कोणाला यायचं असेल, तर तुमच्यापर्यंत कसं पोहोचायचं? चिंचवडला माझं ऑफिस आहे आणि स्क्रीनवरती तुम्हाला माझं पेज दिसेल Instagramचं. त्याच्यावरती तुम्हाला सगळी माहिती मिळेल आणि माझा नंबर आहे 7057931115. या माझ्या असिस्टंटचा नंबर आहे. त्याच्यावरती तुम्हाला अपॉइंटमेंट सगळी व्यवस्थित दिली जाते. तुम्हाला कधी यायचंय, कुठे यायचंय ते सगळं तिथे सांगितलं जातं. अच्छा आणि परदेशी जर कोणी असेल, तर त्यांना तुम्हाला हात दाखवायचा असेल, तर त्याची कशी सोय आहे? जसं मी आत्ता सांगितलं, की ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने बघतो. तर याचा अर्थ काय होतो? ऑफलाईन म्हणजे माझ्यासमोर डायरेक्ट येतात आणि हात दाखवतात. ऑनलाईन म्हणजे जगात कुठेही असू देत, हं. हाताचे क्लिअर फोटो काढून पाठवायचे आणि त्याच्यावरून आपण ऑन कॉल कन्सल्टेशन देतो. तुम्ही म्हणालात, की फॅमिली डॉक्टर जसा असतो, तसा फॅमिली ज्योतिष म्हणून माझ्याकडे फॅमिलीच्या फॅमिलीज येतात. मग डॉक्टरांकडे जसं परत-परत जायला लागतं, तसं तुमच्याकडेही परत-परत यायला लागतं? डॉक्टरांकडे परत का जातो आपण? आजारी पडलो म्हणून. हं. तसंच आमच्याकडे यायचंय तुम्हाला काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे तर, नाहीतर यायची गरज नाही. आणि हे जे काही मी गेल्या 2017 किंवा 2014 ते आत्तापर्यंत मी जे काही शिकलेलो आहे, तेच मी आता माझ्या पुढच्या विद्यार्थ्यांना देण्याचे पण माझे प्रयत्न सुरू झालेले आहेत. आत्तापर्यंत माझ्या 2 बॅचेस झाल्या आणि या जानेवारीपासून माझी 3री बॅच चालू होती. ज्याच्यात हातावरनं ज्या काही आत्ता सगळ्या आपण गोष्टी बघितल्या म्हणजे करिअर असेल, नोकरी, व्यवसाय, धंदा किंवा आरोग्य, रिलेशनशिप हे सगळं कसं बघायचं आणि त्याच्यावरती आपण उपाय कसे द्यायचे, या गोष्टी मी जानेवारीपासून आता माझा क्लास चालू करतोय. तर ज्यांना कोणाला इंटरेस्ट असेल ह्या गोष्टी शिकण्यामध्ये, परत एकदा सांगतो ज्यांचा गुरु चांगला आहे आणि ज्यांना इंट्युशन पॉवर चांगली आहे, त्यांनी हे नक्की शिका आणि त्यांनी मला संपर्क करा. तुमचा जर क्लास जॉइन करायचा असेल, तर तुम्ही आमचा हात बघून सांगणार, की जॉइन करा का मी करू बेसिकली नका? माझ्या स्टुडंटचा प्रत्येकाचा आधी हात बघतो आणि मग बरं. ॲडमिशन घेतो. त्याच्यात ओह! काय होतं, ती व्यक्ती खरंच करू शकणार आहे का? म्हणजे मागच्या बॅचमध्ये एक अशी व्यक्ती आली होती ज्याला नाही जमणार आहे. मी त्याला म्हटलं, "नको करूस. व्यवसाय म्हणून तुला हे जमणार नाही." तो म्हणाला, "सर मला शिकायचं मग म्हटलं, "मग ये. हं. पण तू याच्यात व्यवसाय नाही करू शकणार आहे." सो अशा गोष्टी पण आपण सांगतो. लोकांनी ह्या भविष्यावर आणि स्वतःच्या कर्मांवर किती विश्वास ठेवला पाहिजे?
पण मी स्वतः कर्मावरती खूप जास्त विश्वास ठेवतो. म्हणजे मी भगवान श्रीकृष्णाला माझा आराध्य मानतो आणि श्रीकृष्ण हा कर्म आणि तत्वज्ञ आहे. त्यामुळे एक मला याच्यात खूप छान एक सांगायला आवडतं. गीतेच्या 18व्या अध्यायात 14व्या श्लोकात स्वतः भगवान श्रीकृष्ण सांगतात, "अधिष्ठानं तथा कर्ता करणं च पृथग्विदं, विविधाश्च पृथक् चेष्टा दैवं चैवात्र पंचमम्." म्हणजे काय? एखादं कार्य पूर्ण होण्यासाठी 5 गोष्टींची गरज आहे. पहिलं म्हणजे स्वतः कर्ता, दुसरं म्हणजे लक्ष, तिसरं म्हणजे कामासाठी लागणारी कृती आणि चौथी वेगवेगळ्या प्रकारची साधनं आणि सर्वात शेवटी श्रीकृष्णांनी महत्त्व दिलेलं आहे नशिबाला. म्हणजे नशीब हे फक्त 20% तुमच्यासाठी काम करतं. त्याच्या आधी ही ज्या 5 गोष्टी आहेत म्हणजे कर्ता पाहिजे. स्वतः तुम्ही काम करायला उभं राहिलं पाहिजे. त्याच्यानंतर काय काम करायचं ते ठरवलं गेलं पाहिजे. ते काम करण्यासाठी तुम्ही कुठले मार्ग अवलंबताय तो मार्ग अवलंबणं गरजेचं आहे. आणि त्या अवलंबलेल्या मार्गावरती तुम्ही चालणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतरच तुम्हाला नशीब साथ देणार आहे. त्यामुळे मी तरी स्वतः भगवान श्रीकृष्णाला मानतो आणि त्याच्याप्रमाणे नशिबाला 20% मापदंड देतो आणि बाकी मी कर्म करत राहतो. धन्यवाद सर. आज तुम्ही खूप इन्साईटफुल माहिती दिली. खूप आणि उत्सुकता असते या सगळ्या प्रश्नांची आमच्यासारख्या सामान्य माणसांना. त्यासाठी तुमचे खूप खूप आभार की तुम्ही आज आम्हाला अगदी सोप्या शब्दांमध्ये या सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्यात. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या वैचारिक किडा या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. अशाच इंटरेस्टिंग विषयांवर आपण पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागांमध्ये. धन्यवाद.